झालं. ओके. चला. शुभ सायंकाळ सर्वांना. गुड इव्हिनिंग. हा, म्हणजे इंग्रजी कळतं, मराठी कळत नाही. मराठी कळत नाही म्हणून बराच गोळ होतो. आणि म्हणूनच 24 25 मेन्स कोणकोणी दिली? ओके. अजून बऱ्याच एक दोन लोकांनी दिलेली आहे. ठीक आहे. तर पेपर अवघड होता अशी महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. आहे का नाही? 25 मेन्स दिलेलं विचारलंय का नाही? विचारलेत ना? ओके. आज मी तुम्हाला या सेशनमध्ये मराठीचा अभ्यास नेमका कसा करायचा असतो, आपण कुठे चुकत असतो आणि त्या चुका आपण दुरुस्त कशा करायच्या, 25च्या मेन्सला आलेले काही संकल्पनेवर आधारित प्रश्न होते, ते प्रश्न कसे सोडवायचे, संकल्पनेवर आधारित कसे प्रश्न आहेत ते पुस्तकात नाही तरी पण ते प्रश्न परीक्षेला आलेले आहेत, ते कसे सोडवायचे, कशा पद्धतीने पुढे जायचं याच्याबद्दल चर्चा करणार. त्याशिवाय याच्या व्यतिरिक्त आपल्या व्याकरणामध्ये मराठीमध्ये दोन विभागामध्ये आपण व्याकरणाची विभागणी करत असतो. एक पहिलं आहे कोणतं? व्याकरण. बरोबर ना? हा, म्हणजे दोन विभागात विभागणी करत असताना पहिला विभाग येतो आपला व्याकरण आणि दुसरा आहे आपलं शब्दसंग्रह. बरोबर. शब्दसंग्रह. आता काही प्रश्न 25ला असे होते की शब्दसंग्रह करायचा नेमका कुठून, हा पण प्रश्न निर्माण झाला होता. बरोबर आहे. शब्दसंग्रह करत असताना कशा पद्धतीने आपण त्याची तयारी केली पाहिजे. आतापर्यंत मेन्स दिलेले जे लोक आहेत, आता याच्यावरती आणि याच्यावरती जर तुम्ही प्रश्नाचं डिवायडेशन केलं, 5 प्रश्न तर तुमचे याच्यावरती गेले, पॅसेजवरती. आपले 45 प्रश्नच आहेत. बरोबर ना? ओके. 50 जरी म्हणत असेल आम्ही तरी 45 खरे, पॅसेजवरती 5 आहेत. आता याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला 12 प्रश्न इथे दिसतील. बरोबर आहे. आणि साधारणतः म्हणजे किती? 33. बरोबर ना? हा. तर इकडे दिसतील. आता कधी कधी यावेळेस इकडे वाढलेलं आहे, हे 14 झालेलं आहे. बरोबर ना? आणि इकडे कमी झालेले आहेत. म्हणजे साधारणतः आपण मराठीचा अभ्यास करत असताना फक्त या 30 प्रश्नाचीच तयारी करत असतो. 30च प्रश्नाची. खरा मुद्दा राहतो इकडे. आणि मग पेपर कव्हर नाही झाला, मग कशा पद्धतीने त्याला ते पुढे गेलो आपण, तिथे काही आठवलंच नाही सर, मग पेपर एकदम जम्बलिंग झाला, मग काय करायचं, कशा पद्धतीने पुढे जायचं. आणि एका तासामध्ये 1 2 3 प्रश्न. प्रिलिम्सला आता 26च्या प्रिलिम्सला पण तसंच झालं होतं. ओके. जीएस मध्येच गोंधळून गेलो होतो. गोंधळून म्हणजे मोहात पडलो होतो आपण जीएसच्या. आणि मग मॅथ शेवटी होतं आणि मग मॅथमध्ये त्यांनी सिक्वेन्स बदलला. पहिले बुद्धिमत्तेला जास्त प्रश्न यायचे, अंकगणिताला कमी यायचे. आता अंकगणिताला जास्त दिले, बुद्धिमत्तेला कमी दिले, त्यामुळे स्कोर. आज राजश्रीचा रिझल्ट लागला. ओके. आता फार कमी रिझल्ट आलाय. तर मी तुम्हाला आणि ऑनलाईन बघत आहेत त्यांना सुद्धा मी सांगेल की निश्चितच गट ब चा पेपर सुद्धा त्याच लेवलचा होता. राज्यसेवेचा लेवल ज्या लेवलनं विद्यार्थ्यांना तो अवघड गेला, त्याच लेवलनं इकडे पण गेलेला आहे. त्यामुळे रिझल्ट कमी येईल. आपण तयारी करून ठेवणं, आपली तयारी करणं आपण गरजेचं आहे. त्यामुळे तयारीला लागा. रिझल्ट कमी येईलच. 98 रिझल्ट मला तरी अपेक्षित नव्हतं. 103 104 5 पर्यंत अपेक्षित होता. तो 5-7 प्रश्नाने परत खाली आला. अपेक्षित पेक्षा कमी आला. ओके. तर 98 म्हणजे खूप काही जास्त रिझल्ट नाहीये. ओके. पेपर त्या लेवलचा होता म्हणून. असो. आता 2025ला काही प्रश्न आले होते. मी ते पण प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला. शेवटी शेवटी तुम्हाला ते प्रश्न दिलेले आहेत. अगोदर ते प्रश्न दाखवतो आणि नंतर मग प्रश्नाची तयारी कशा पद्धतीने करता येईल त्याबद्दल आपण बोलूयात. ठीक आहे. आणि काही प्रश्न 2400 घेतलेले आहेत, मी काही प्रश्न 2300 घेतलेले आहेत. आणि विशेषतः या घटकाची तयारी करत असताना, ओके, शब्दसंग्रहाची तयारी करत असताना ती व्याकरणामधून कशी तयारी होते. तुम्ही आतापर्यंत शब्दसंग्रहाची तयारी करत असताना काय केलंय? एक पुस्तक घेतलं शब्दसंग्रहाचं आणि सरळ चालू केलंय. तसं नाही. व्याकरणाच्या बाहेर शब्दसंग्रह जात नाही. हे मी प्रूफ करून दाखवतो तुम्हाला. आता आज दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने इकडूनच प्रश्न आलेले आहेत. पण आपलं कसं असतंय, एक मुद्दा आपण शिकलो ना तर त्याला सोडून द्यायचं, पुढे चाललं जातं असं आपण. ओके. तर तसं करायचं नाहीये. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आपल्याला पहिले जे पहिले काही 4-5 घटक आहेत, वर्णविचार, संधी, नाम, सर्वनाम, विशेषण, ओके, वगैरे वगैरे. तर एक छोटासा प्रश्न मी याच्या अगोदर दाखवतो. मी उलट सोडवत जाईल तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण पुढच्या गोष्टीकडे वळूयात. उलट सोडवू.
36वा प्रश्न होता हा गट ब मुख्य परीक्षा 2025चा प्रश्न आहे. बरोबर आहे. या प्रश्नाचं काय उत्तर असेल सांगा बरं. म्हणजे हा प्रश्न सोडवत असताना तुम्ही काय विचार केलाय. प्रश्न विचारलाय पुढीलपैकी शब्दसाधित विशेषण ओळखा. बरोबर आहे. प्रश्न सोडवत असताना आपण सगळ्यात महत्वाचं प्रश्नामधल्या कीवर्डला आपण अधोरेखित करत नाही किंवा त्याच्यावर तो समजूनच घेत नाही मुद्दा. बरोबर आहे. विशेषण ओळखा म्हटलेलं आहे. मग विशेषण म्हणजे काय हा प्रश्न येतो. विशेषण कशाला म्हणतात सांगा बरं. आपली व्याख्या पाठ आहे आपल्याला. ओके. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. बरोबर आहे की नाही. मग त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. अगदी खरं आहे. पण इथे नाम दिलेलंच नाहीये, वाक्य दिलेलंच नाहीये, सरळ विशेषण शब्द दिलाय, मग कसं ओळखणार. प्रश्न आहे ना. मग काय येईल उत्तर याचं सांगा बरं. घरकुल, मोकळीक, सावधगिरी की हवेशीर. अप्लाय करता येत नाही. हा 100% कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. 100%. बरं माझा अभ्यास नाही का, मला त्या घटकाचा कन्सेप्च्युअल म्हणजे काय, व्याकरणाच्या व्यतिरिक्त कन्सेप्ट नाही इथे. ओके. व्याकरणाच्याच कन्सेप्ट आहेत, फक्त त्या आपल्याला अप्लाय करता आल्या पाहिजेत. प्रश्न विशेषणावरती आहे ना. मग याच्या अगोदर तुम्हाला नाम आणि सर्वनाम शिकलेलो आहोत आपण. नाम सर्वनाम शिकल्याच्या नंतरच आपण विशेषण घटक शिकत असतो. बरोबर ना. मग आता लक्ष द्यायचं. घरकुल म्हणल्याच्या नंतर घरकुल हे नाम आहे का, याला वाक्यात वापरायचे. सरळ सरळ वाक्यात वापरायचे. माझ्या गावातील 4 लोकांना घरकुल मिळाले. काय वाक्य लिहिलं मी. घरकुल मिळाले, 4 लोकांना मिळाले. बरोबर आहे. 4 लोकांना मिळाले. आता लक्ष द्यायचे. सगळ्यात महत्वाचं विशेषण कसं ओळखायचं. विशेषण हे नामाबद्दल अधिक माहिती सांगत असतं. मग आता लक्ष द्यायचे. मिळाले हे काय झालं, क्रियापद. ओके. मग मिळणारा कोण आहे, घरकुल. काय झालं वाक्यात, कर्ता. आता कर्ता हा काय आहे, कर्ता काय आहे व्याकरणामध्ये, नाम आहे. बरोबर आहे. कर्त्यासोबत अजून 5 प्रकारची नाम आहेत त्याच्यासोबतच. कोणकोणते, कर्म. बरोबर आहे. तुम्हाला कारकार्थ नावाचा एक घटक गेला, आठवलं का. बरोबर. कारकार्थ कोण कशाला म्हणतात. बरं. कारकार्थ कोण व्यक्त करत असते, कोण व्यक्त करत असते, विभक्ती ना. बरं. विभक्ती कोणाला लागते, हा कोणाला, नाम किंवा सर्वनाम. जगातला कुठलाही शब्द तुम्हाला जर विभक्ती लागलेला शब्द असेल तर तो नाम किंवा सर्वनामच असणार आहे. बरोबर आहे. मग कारकार्थ कोण आहे, कर्ता आहे. मग कर्ता हा असेल तर 100% हे काय असणार आहे, नाम किंवा सर्वनाम. समजलं. म्हणजे 100% हे नाम आहे, म्हणजे हे येणार नाहीच आहे. आता दुसरा प्रश्न, दुसऱ्याला सोडा. आता दुसरा ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. ओके. तिसऱ्याकडे या. मोकळीक. मोकळीक म्हणजे काय, इंग्लिशमध्ये काय म्हणतात मोकळीकला, मुभा. मुभा एखाद्या गोष्टी, फ्रीडम. बरोबर आहे. फ्रीडम इंग्लिशमध्ये काय, इंग्लिशमध्ये फ्रीडम नाऊन आहे ना. मग तिकडे नाऊन असेल तर इकडे काय असणार आहे. मग आता सांगत असताना असं मी सांगितलं की मराठीचा आणि इंग्लिशचा सेम आहे, काहीच फरक नाहीये. मी कितीतरी घटकामध्ये तुम्हाला सगळी गोष्टी सेम दाखवतो मराठी आणि इंग्लिशमध्ये. बरोबर आहे. मला आज क्लासला यायची मोकळीक मिळाली. मी क्रियापद प्रत्येच वापरलं. मिळणारी कोण आहे, मोकळीक. काय झालं, कर्ता. म्हणजे काय आहे, संपला विषय. आणि हे तर पाठ आहे. आई की गिरी तात्व पणपणा. भाववाचक नाम. भाववाचक नाम म्हणजे अबस्ट्रॅक्ट नाउन. बरोबर आहे. हे सुद्धा काय आहे, नाम. आता सांगा, समजा मी याला जर असं वापरलं वाक्यामध्ये तर हे येतं का. मी आज हवेशीर बसलो. बसणारा कोण आहे, मी. बसण्याची क्रिया कोणावर, म्हणजे करताही नाही कर्म नाही, करताही नाही कर्म नाही, म्हणजे दुसरी जात आहे. मग हवेशीर म्हणजेच काय, हवेशीर काय असते, पुढे नाम लावायचं. पुढे जर तुम्ही नाम लावून बघितलं, ओके, घरकुलच्या पुढे नाम लागत नाही. ओके. हवेशीरच्या पुढे मात्र नाम लागत. हवेशीर जागा. म्हणजे 100% हे 100% काय आहे, विशेषण आहे. आता परत खोलवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, शब्दसाहित्यावरती विचारला गेलाय, कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. ओके. मग हे हवेशीर शब्द कशापासून बनले सांगा. हवा काय, नाम आहे. परत नाम साधित विशेषण. विचारू द्या ना त्याला. कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर म्हणजे काय, तुम्ही तुमच्या व्याकरणामधले जेवढे चॅप्टर आहेत त्या चॅप्टरचा एकमेकाशी काय जुळवणे, संबंध जुळवणे. एका घटकाचा अभ्यास करत असताना पुढचे 10 घटक तुम्हाला समजले पाहिजे, तेव्हा त्या विषयावरती काय निर्माण होते, पकड. नाही तर तिथल्या तिथं सोडून दिलं की विषय संपला. खूप सारे प्रश्न आहेत असे. ओके. हा एक पहिला प्रश्न झाला. ओके. त्याच्यानंतर हा 100%
हा हा कोणत्याच पुस्तकात नाही, कोणत्याच पुस्तकात नाही. तुम्ही जे व्याकरणाचे पुस्तक वापरताना त्या पुस्तकात नाहीच आहे आणि याला अधोरेखित केलेलं. परत प्रश्न मी सगळे प्रश्न घेतले नाही, 4-5 प्रश्न तुम्हाला नमुना दाखल घेतलेले. ओके, 2500 आणि 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क आहेत. किती? 10. हे लक्षात ठेवा मुख्य परीक्षेसाठी. आणि 10 मार्क म्हणजे खूप मोठं मॅटर करतात. 10 म्हणजे विषयच नाही, एकच मार्क मॅटर करतं इथे. 0.25 ने रिझल्ट जातो. ओके, तर आता लक्ष द्यायचंय. 50,000च्या पुढे महिन्याचा खर्च जायला नको या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखायचा. आता काय कन्सेप्ट आहे तुमची? क्रियापद. ऑप्शन काय आहेत आपल्याकडे? प्रयोजक आहे, शक्य आहे. हे दोन तर माहिती आहेत आम्हाला. आणि हे मीच नाही, जगातला प्रत्येक शिक्षक तुम्हाला बोंबलू बोंबलू सांगत असतो की प्रयोजक आणि शक्य क्रियापद हे 100% साधित क्रियापदाचे प्रकार आहेत. हॅलो, आहेत का? मग तिथे ऑप्शन काढता आलं पाहिजे. हे कधी काढता येतं तुम्हाला? ज्या वेळेस तुमचा परिपूर्ण अभ्यास असेल, कन्सेप्ट क्लिअर असेल. 2 ऑप्शन माझे कटलेले आहेत. ओके, का? कारण नको या शब्दामध्ये कोणत्याच प्रकारचा साधित शब्द दिलेला नाही. तो मूळ शब्द आहे ना, नको. ते साधला गेलेला आहे का? नाहीच आहे. म्हणजे प्रयोजक पण नाही आणि शक्य पण नाही. 2 ऑप्शन कटले आपले. आता राहिला काय आपलं? विधानपूरक. विधानपूरक असा क्रियापदाचा प्रकारच नाही आपल्याकडे. विधानपूरक म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणतात. हा काय वर्कचा प्रकार नाही आहे. म्हणजे आपल्याला विचारलाय काय प्रश्न? क्रियापदाचा प्रकार विचारलाय, म्हणजे हा सुद्धा गेला. कुठेपर्यंत आलो आपण? इथपर्यंत संपला. बरोबर आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. हा, त्याच्यानंतर आता हा प्रश्न का घेतला मी त्याचं कारण सांगतो. ओके, धातून त्याच्या वरती एक प्रश्न आहे बघा, म्हणजे 33वा आणि 34वा प्रश्न जे आहे ते सेम आहे. म्हणजे इथली एका गोष्टीची कन्सेप्ट क्लिअर असेल तर ते प्रश्न पण 100% सुटतो. ओके, आणि आता 36व्या प्रश्नावरतीच अवलंबून आहे तो पण प्रश्न. ओके, खूप सारे मुलं याच्यामध्ये गोंधळून गेले, काय लिहायचे माहितच नाही. ओके, पण कन्सेप्ट आहे. इथे प्रश्नामध्ये काय सांगितलं तुम्हाला? धातुसाधित. धातुसाधित कशाला म्हणतात? धातुसाधित म्हणजे क्रियावाचक शब्द. धातुसाधित म्हणजे काय? क्रियावाचक शब्द. मग आता एवढं तर माहिती आहे मला की क्रियावाचक शब्द 4 ऑप्शन मधून मला शोधायचं आहे. 4 ऑप्शन मधून मला शोधायचे आहे. बरं, क्रियावाचक शब्द हे नाम नसतात का? असतात. तो पण प्रश्न पुढे आहे, पण एवढा अजून किचकट प्रश्न परीक्षेला आलेला नाही. येईल पुढे, आहे तो पण आहे. तो पण मागच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे. मी दाखवेल तो पण प्रश्न तुम्हाला. लक्ष द्यायचे. पुढील पैकी संस्कृत. आता संस्कृत माहिती नाही मला काय भानगड आहे. ओके, पहिला ऑप्शन बघितलं मी, काय सांगा? गुरु. गुरु काय आहे? नाऊन. मला काय विचारलंय? संस्कृत धातुसाधित. मग या शब्दातून कोणत्या तरी क्रियेचा बोध होतो का? होतो का? नाही, म्हणजे हे धातुसाधित नाहीच आहे. आहे का? नाहीच आहे. त्याच्यानंतर अश्व. अश्व म्हणजे काय सांगा? घोडा. नाऊन आहे, नाम आहे. या शब्दातून सुद्धा कोणत्याही क्रियेचा बोध होत नाही. त्याच्यानंतर आता सावळा बघा. सावळा तर हे विशेषण आहे, तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. सावळा मुलगा, सावळी मुलगी, सावळा रंग. बरोबर आहे, हे नाव ना. आता राहिला प्रश्न हा काय? माहिती नसताना सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, फक्त कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके, प्रश्नाची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तिथपर्यंत 100% तुम्ही पोहोचू शकता. ओके, आणि स्पर्धा परीक्षेमध्ये, एमपीएससी मध्ये सगळ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्ही केलेल्या अभ्यासामधून येत नाहीत. हे वास्तव आहे ना. 40% प्रश्न आपल्याला आमच्या अभ्यासाच्या आधारावरच आपल्याला सोडवायचे असतात. त्याच्यातले 20 बरोबर आले तरी जिंकलो आपण. बरोबर ना? आणि 80 अॅक्युरेसी आणायची तुम्हाला, संपला विषय. मग आता लक्ष द्यायचे. मुमुक्षा म्हणजे काय सांगा? मोक्षाची इच्छा असलेला या अर्थाने. ओके, तर हा संस्कृत धातुसाधित आहे 100%. आणि हे संस्कृत धातुसाधित म्हणजे शब्दसिद्धी या घटकावर अवलंबून असलेला प्रश्न आहे. ओके, तर बाकीचे 3 ऑप्शन आपले कटत असतात, तिथपर्यंत आपण पोहोचत आहोत. असू. आता त्याच्यानंतर खाली धातूंना कृत प्रत्यय. कशाला सांगा? धातूंना म्हणजे कशाला? क्रियावाचक शब्दाला कृत प्रत्यय जोडून जेव्हा शब्द तयार होतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? तर त्यांना काय म्हणतात सांगा? कृदंत. कृदंत हे संस्कृत धातुसाधितांना संस्कृतमध्ये काय म्हणतात? कृदंत. ओके, हा पाठांतराचा मुद्दा. मग हे का घेतलं? म्हणजे हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला इथे घेतलं. ओके, हा क्रियावाचक शब्द. ओके, क्रियावाचक शब्द म्हणजे कोणता? मुमुक्षु. याचं उत्तर असणार आहे. समजलं? तद्धिते, हे सगळे तद्धिते जे असतात धातू सोडून, क्रियावाचक शब्द सोडून सगळे तद्धिते असतात. आणि क्रियावाचक शब्द असतील तर ते कोणते असतात? कृदंते. याला धातुसाधित सुद्धा आपण म्हणत असतो. ओके, प्रत्यय नाही. प्रत्यय म्हणजे काय सांगा? इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला?
प्रिफिक्स का सफिक्स? प्रत्यय नंतर लागतं, शब्दाच्या नंतर लागलंय सफिक्स, आणि अगोदर लागलं तर प्रिफिक्स. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? उपसर्ग. समजलं? येस. ओके. आता पुढे याच्या व्यतिरिक्त 2500 प्रश्न मागे असेल तर मग सांगतो. ओके. हा, हा एक प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होताना मूळ रूपात फरक होत नाही असं म्हटलं? काय लिहिलंय उत्तर याचं? बरोबर आहे. आता गोष्ट सांगतो तुम्हाला. लिंग एकूण 3 प्रकारचे आहेत मराठीमध्ये: पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. पुल्लिंगाचे एकूण 5 शब्द पाठ करायचे तुम्हाला. किती? 5. जगात कुठेही गेलं तर पुल्लिंगी शब्द फक्त 5च प्रकारचे. 5 नामं पाठ होऊ शकत नाही? होऊ शकतात. बर, स्त्रीलिंगी शब्दामध्ये फक्त 6 शब्द पाठ करायचे. स्त्रीलिंगी शब्द, ओके, 6च प्रकारचे शब्द आहेत. ओके. आता हे सांगत असताना आश्चर्य वाटेल तुम्हाला, बरोबर ना? 5च शब्द कसं काय पुल्लिंगी? आम्ही इथं बसलेलेच एवढे जण आहोत, एवढ्यांचे लोक कसे? तुम्ही कोणतंही नाम जर घेतलं पुल्लिंगी तर त्या असा एक प्रश्न मागे येऊन गेलेला आहे. विकार म्हणजे बदल, म्हणजे आपल्या विकारी 4 जाती ज्या आहेत त्या 4 जातीमध्ये लिंग वचन विभक्तीनुसार विकार होतो. आणि हा विकार होत असताना कोणत्याही शब्दाच्या कोणत्या अक्षरात बदल होतो सांगा? अंत्य अक्षरामध्ये. कोणत्या अक्षरात? अंत्य अक्षर. अंत्य म्हणजे शेवटच्या अक्षर. अशी शेवटच्या अक्षरात बदल होणारी शेवटच्या अक्षरामध्ये. अक्षर म्हणजे काय सांगा? अक्षर म्हणजे व्यंजन अधिक काय सांगा? स्वर. आता ज्या अक्षरामध्ये हे क व्यंजन आहे, ओके, याला कन्सोनंट म्हणतात इंग्लिशमध्ये आणि याला वॉवेल म्हणतात, बरोबर ना? येस. आता हे पुल्लिंगी शब्द जे आहेत ते असे 5 स्वर असलेले शब्द मराठीमध्ये आहेत फक्त. किती? 5च. म्हणजे काही पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी काय आहे? अ आहे. काही पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी काय आहे? आ आहे. काही पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी काय आहे? ई आहे. काही पुल्लिंगी शब्दासाठी ओ आहे. ओके, एवढे फक्त किती पाठ करायचे? 5. स्त्रीलिंगासाठी 6 आणि नपुंसकसाठी 4. 5 आणि 6 11, 11 आणि 4 15. 15 शब्द जर पाठ केलं तर अख्खं व्याकरण तुमचं निर्माण होतं. अख्खं व्याकरण. ओके. आता लक्ष द्यायचंय, वचनावरचा शब्द आल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यात पहिले काय करता? ओके, वचन ठरवत असताना तो एक वचन, ते अनेक वचन, ती एक वचन तर त्या अनेक वचन, ते एक वचन तर ती अनेक वचन, तो ती ते, ते त्या ती. संपला विषय. मग आता लक्ष द्यायचंय, याचं वचन ठरवत असताना सगळ्यात पहिले वचन ठरवत असताना सगळ्यात पहिले त्याचं तुम्ही काय ठरवायला पाहिजे सांगा? लिंग. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे का हा का बरं ठरवायचं असतं? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा प्रश्न काढून बघा, राज्यसेवेला आलेला. त्याच्यामध्ये प्रश्न असा विचारलाय, नामाच्या रूपात मूळ विकार जो होतो तो कोणत्या प्रकारचा असतो? ऑप्शन नंबर 1 लिंग विकार, ऑप्शन नंबर 2 वचन विकार, ऑप्शन नंबर 2 विभक्ती विकार, आणि ऑप्शन नंबर 4 वेगळंच काहीतरी आहे. आणि उत्तर दिलंय काय सांगा? लिंग विकार. जगातलं कुठलंही नाम असेल तर त्याच्यातला मूळ विकार जो असतो तो कोणता विकार असतो? म्हणून कधीही अभ्यास करत असताना त्याचं वचनाचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा त्या शब्दाचं लिंग ओळखायचं. ओके, मग बायको शब्दाचं लिंग कोणतं आहे? स्त्रीलिंग. मग त्या स्त्रीलिंगाच्या शब्दापुढे एक वचने असेल तर काय लागेल? ती. आणि अनेक वचने असेल तर काय लागेल? त्या. ओके, ती एक बायको तर त्या अनेक बायका. ओके, म्हणजे हे कोणतं वचनी रूप आहे? एक वचनी रूप आहे, बरोबर आहे. आता इथे त्याला सोडा, पुढे त्याचं उत्तर ते आहे. इकडे बघा, स्त्री. हा, स्त्रीचं लिंग कोणतं? ती स्त्री, ती एक स्त्री, त्या अनेक स्त्रिया. बदललं का रूप? यस, म्हणजे हे एक वचनी आहे. ओके, आता त्याच्यानंतर अनेक वचन होता, मूळ रूपात फरक होत नाही असं म्हटलेलं आहे आपल्याला. आता पुढचं, ती एक आई तर त्या अनेक आया. ओके, आता हे सुद्धा स्त्रीलिंगी शब्दच आहे. ती एक शाळा तर त्या अनेक काय सांगा? शाळा. याच्या रूपामध्ये मात्र बदल होत नाही. म्हणून उत्तर क्रमांक काय? फक्त कुठे चुकलं आपण? त्या शब्दाचा. आपली प्रश्न सोडवण्याची जी पद्धत आहे, अभ्यास केल्यानंतर त्या घटकावर येणारा प्रश्न कसा सोडवायचा हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही जिंकले. नाहीतर अभ्यास करणारे खूप आहेत. ओके, अख्खं लक्ष्मीकांतचं पुस्तक 2 दिवसात वाचून काढतात. ओके, पण अप्लाय करत असताना मग मात्र गडबड होत असते.
त्यामुळं समजलं इथपर्यंत. ओके, हा प्रश्न अशा पद्धतीचा होता. आता हा ओके, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता याच्याबद्दल मी थोडस बोलेल. पहिल्या कीनुसार उत्तर अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मी एकटा दिलेलं आहे. एक नंबर. माझे आजही आन्सर की काढून बघा, माझ्या युट्यूब चॅनलवरती आजही व्हिडिओ आहे. एक नंबर उत्तर मी दिलेलं. बरं, दुसरी गोष्ट, वाळंबेच्या पुस्तकामध्ये हे उत्तर आहे का नाही? पहिल्या कीने हेच आलेलं होतं, पण फायनल कीने हे आलंय परत. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आपण आतापर्यंत काय केलंय लक्षात घ्यायचे. तुम्हाला जे शिकले तुम्ही तर ते सांगतोय तुम्हाला. ओके, आत्ताच एक शब्द सांगतोय. बहीण शब्द असा आहे, बरोबर आहे का नाही? अंत्यस्वर याच्यामध्ये अ आहे आणि अकारांत आपला नियम आहे, अकारांता पूर्वीचा इकार किंवा उकार हा दीर्घ असतो. हा नियम आहे आपल्याकडे, म्हणून बहीण असा आहे. ओके, मराठी शब्दांमध्ये हा संस्कृत तत्सम शब्दांबाबत हा नियम लागू होत नाही, तर त्यावेळेस मी सांगेल तुम्हाला ते. आता लक्ष द्यायचे, ती एक बहीण ना, त्याचं अनेक वचन जर मी केलं, त्या अनेक, आता काय सांगा, बहिणी की बहिणी? आता एक नंबर की दोन नंबर बरोबर? काय येईल उत्तर? बर, दुसरी गोष्ट, असं या शब्दाच्या रूपात फरक पडतो असं तुमच्या मार्केटमधल्या कोणत्याच पुस्तकात लिहून नाही. पण त्याच्यावरती जर प्रश्न बघितले आतापर्यंत तर कमीत कमी 150 प्रश्न या नियमावर निघतात शुद्ध शब्दाचे. आतापर्यंत 150 प्रश्न, पण पुस्तकाचे छापून नाही. ते काम कोणाचं आहे? माझं आहे. ते समजून सांगण्याचं काम माझं आहे. आता लक्ष द्यायचं, याचं उत्तर आहे एक नंबर. आता या शब्दामध्ये शेवटचा स्वर कोणता होता? अ. याच्या रूपामध्ये वचनानुसार बदल झाला. हा सिंग्युलर फॉर्म आहे, हा प्लुरल आहे. ओके, प्लुरल फॉर्म होत असताना अंत्यस्वर हा रस्व आहे आणि त्याच्या रूपात बदल होत असताना जर अंत्यस्वर दीर्घ झाला तर अध्यस्वर काय होतो? रस्व होतो. काय बोललो कळालं? ओके, जसं ती एक जमीन, तर त्या अनेक काय सांगा? जमिनी. आता मीचा मी कसा झाला? रस्व झाला. आता बघा, ती एक विहीर, विहीर. आणि लक्ष द्यायचंय, तुम्ही गट ब ची तयारी करताय, पेपरची काठिण्य पातळी वाढलेली आहे. मी गट ब मुख्य परीक्षा 2025च्या टेस्ट सिरीजच्या वेळेस पासून सांगतोय की काठिण्य पातळी वाढणार आहे, कारण मला प्रिलिम्सच्या पेपरवरून अंदाज आलेला होता. ओके, राज्यसेवेचा तसाच पेपर आला. आत्ता काल परवा गट ब ची पूर्व परीक्षेचा पेपर सुद्धा तसाच आलेला. ओके, त्यामुळं लक्षात घ्यायचं, विहीर. आता या शब्दामध्ये शेवटचा स्वर कोणता आहे? अ आहे. ओके, याच्या अगोदर ई किंवा उ जर असेल तर ते नेहमी दीर्घच असतात, नेहमी दीर्घ असतात. ओके, मग या शब्दाच्या रूपात जर बदल होत असेल, ती एक विहीर, तर त्या अनेक काय सांगा? विहिरी. आता विहिरीचा ही कसा झाला? रस्व झाला. बरोबर आहे. बरं, हे नियम कुठे शिकायचे असतात? लिंग विचारात, वचन विचारात, सामान्य रूपाच्या विचारामध्ये. बरोबर आहे, सामान्य रूपामध्ये हे नियम शिकायचे असतात. ओके, माझ्या नोट्समध्ये सगळे नियम जशाच तसे, एवढंच कशाला मी संधीमध्ये सुद्धा हे नियम शिकवलेले. ओके, त्याचं कारण आहे की मी संधी शिकवत असताना तुम्हाला वचनाचे नियम का सांगत असतो, कानावर का घालत असतो? त्याचं कारण आहे तुम्हाला ते चावल लागावे आणि एकंदरीत तुम्ही डोक्याने तो प्रश्न सोडवावा. आता लक्ष द्यायचंय, हा नियम कळाला तुम्हाला? नियम जर कळाला असेल तर मग आपण या प्रश्नाकडे वळूयात. यस, आता लक्ष द्यायचं. कळालं तुम्हाला काय व्हायचं ते? ओके, आता प्रश्न आपला इथं आला. आता सांगा, याच्यातलं उत्तर पहिलं, आता हे बरोबर का हे बरोबर? आता शिकलेल्या नियमानुसार तुम्हीच नाही, तमाम महाराष्ट्राचा मुलगा उत्तर किती लिहिलं होतं? 2 लिहिलं होतं. काही मुलं लिहिली होती ज्याला कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांनी 1 नंबर लिहिलेलं होतं, पण पहिल्या कीने ते नाराज झाले होते. मी धीर दिलेलं होतं, घाबरू नका, त्याच्यावर आपण लढूया. कधी कधी लढत असताना सुद्धा काही गोष्टी बदलत नसतात. ओके, असं आम्हाला 2021च्या मेन्सला, राज्यसेवेच्या मेन्सला असा झटका बसला होता. पिट्युटरी ग्लँडचा मुद्दा तुम्हाला माहिती असेल. पिट्युटरी ग्लँड आठवतं? उद्या सकाळी राज्यसेवा मेन्स होती आणि आज संध्याकाळी 5:30 वाजता रिझल्ट लागलेला होता सर्वोच्च न्यायालयातून. लक्षात घ्या. आणि जगातले, भारतातले सर्वश्रेष्ठ डॉक्टर तिथे एक्सप्लेनेशन दिलं होतं, तरी पण आयोगाने ते बदललेलं नव्हतं. आणि सकाळी परीक्षा होती, काही लोकांचे सेंटर लांब होते, तर राहायला जागा सुद्धा मिळाली नव्हती. 3 दिवस परीक्षा होती ऑब्जेक्टिव्हची असताना रोज सलग.
तर राहायला वगैरे रूम वगैरे घेऊन तिथे सेंटरच्या जागी राहावं लागतं विद्यार्थ्यांना, तर ती तारांबळ उडाली होती. असो, आता लक्ष द्यायचंय, पण प्रयत्न करणं आपलं काम आहे. ओके, 24च्या मेन्सला सुद्धा 2 प्रश्न असे चुकीचे आलेले होते, लक्ष द्यायचे. आता हा शब्द मी शुद्ध म्हटलाय, याच्यातला मूळ शब्द कोणता आहे सांगा? विहीर शब्द असा, विहिरी शब्द असा आहे, याच्यातला मूळ शब्द कोणता आहे? ओके, जर याच्या वचनानुसार, सामान्य रूपानुसार, लिंगानुसार जर बदल झाला असेल तर त्याच्यातले मूळ शब्द असे निघतात. परंतु आता प्रश्न असा आहे की या शब्दामध्ये मूळ शब्द कोणता? या शब्दातला, हे तर प्रश्न कटलाच. अंत्यस्वर तर मराठीमधला कधीच रस्व लिहित नाही, नेहमी दीर्घ लिहितो आपण, त्यामुळे हा ऑप्शन कटला, 3 नंबर कटला. आता हिरिरी, ओके, कारण दोन्ही दीर्घ आहेत, सॉरी ह दीर्घ आहे त्यातला. ओके, त्यामुळे हे आपण इथपर्यंत जात नाही, अंदाज लावला. आता 2 मध्ये उरलाय आपला. ओके, मग हा हे जर उत्तर असेल तर याच्या पहिल्या रूपामध्ये जर बदल झाला असेल, मग दुसऱ्या अक्षरामध्ये जर बदल झाला असेल, याच्यातला मूळ शब्द कोणता? मग आहे का मूळ शब्द यातला? मूळ शब्द नाही, अहो मूळ शब्दच हा आहे. त्याच्यात ना वचनानुसार बदल झाला, तर ना लिंगानुसार बदल झाला, ना सामान्य रूपानुसार बदल झाला, म्हणून शुद्ध शब्द ते आहे. आता गंमत अशी झाली की पुस्तकामध्ये, तर वाळंबेच्या पुस्तकामध्ये हे असं छापून आहे. ओके, आता कधी कधी प्रिंट मिस्टेक असू शकतं वगैरे वगैरे. ओके, पण तो तुमच्या शिक्षकाकडून तो व्हेरीफाय करून घेणं हे तुमचं काम असतं. हे बरोबर आहे का नाही, हे चुकीचं आहे का बरोबर आहे, तर हे व्हेरीफाय करून घेणं तुमचं काम असतं. त्याच्यामुळे हे शब्द बरोबर शुद्ध आहे, कारण त्याच्यातला मूळ शब्द कोणताच नाही, कारण तो मूळ शब्दच हिंदी आहे. त्यामुळे समजलं इथपर्यंत? ओके, आणि बहुतांश मुलं हाच नियम लागू केला तिथे. म्हणजे अंत्यस्वर दीर्घ असेल तर आद्यस्वर रस्व असतं, दोन्ही देशाचे असताना, स्वरच असताना वगैरे वगैरे, हा नियम लागू केलाय. ओके, बरेच लोक या उद्देशाने गेले, ठीक आहे, पण हा गेलाय, मार्क गेलाय म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाहीये. ओके, याचा खूप आता एवढा अपेक्षित आहे, एखादा प्रश्न चुकणं अपेक्षित आहे, काही अडचण नाहीये. तुम्हाला कुठं आम्ही 50-50 घ्या म्हणतो. ओके, 46-47 आले तरी खूप झालं, 47 मार्क आले तरी खूप झाले, 46 मार्क आले तरी खूप झाले. 1-2 प्रश्न चुकू द्या ना, काय अडचण नाही. ओके, त्यांना पण डाऊट येऊ नये आयोगाला की नेमकं काय झालंय बाबा. ओके, त्यामुळे 1-2 प्रश्न चुकवावेत असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, अजून एक, हा एक प्रश्न, आणि सहशिक्षण, याच्या अगोदरचा एक प्रश्न आहे. सहशिक्षणाचा मुद्दा जो आहे, मुद्दा शाळेतून सहशिक्षण दिले पाहिजे, आता हा मुद्दा वादाचा नाही. याला पण पहिल्या आन्सर की नुसार मी क बरोबर एकट्यानेच मी दिलेलं उत्तर आहे. याच्यावरती खूप साऱ्या लोकांचं म्हणणं होतं की नाही, 2 उद्देश आहे वगैरे वगैरे. आता कन्सेप्ट सांगतो. महाराष्ट्रामध्ये ऑथेंटिक पुस्तक तुमचे 2च आहेत व्याकरणाचे, एक दामले, दुसरं वाळंबे. याच्या व्यतिरिक्त ऑथेंटिक आपण कोणाला समजत नाही. माझ्या मनाने एखादा व्याकरण करत, त्याच्या मनाने ते व्याकरण लिहिलेलं आहे, पण याचा अर्थ त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये दिलेले उदाहरणं हे 100% बरोबरच असतात असं नाही, चुकीचे पण असतात. आणि आहे, हे दोन्ही प्रश्न, वाक्यपृथक्करणावरचे दोन्ही प्रश्न एकाच पुस्तकातून आलेले आहेत. वाक्य क्रमांक 1 मध्ये सहशिक्षणाचा मुद्दा आहे, आणि वाक्य क्रमांक 2 हे आहे. दोन्ही प्रश्न तिथूनच उचललेले आहेत. मग याला बरोबर ठेवलं आणि त्याला उत्तर बदललं गेलं, त्याचं कारण आहे कारण ते चुकीचं होतं, आणि त्याचं स्पष्टीकरण, त्याच्यावरचे ऑब्जेक्शन हे अभ्यासू विद्यार्थी 100% पाठवत असतोच. ओके, त्यामुळं आता वाक्यपृथकरण करत असताना आपण सरळ धावत होता, हे झाला विधेय. धावणारा कोण? चोर. काय झाला? उद्देश काळा आहे, काय झालं? उद्देश विस्तार. आणि रस्त्यातून जोराने, हे झालं विधेय विस्तार. मग आता काय झालं? काळा उद्देश आहे, उद्देश विस्तार आहे, रस्त्यातून, हे सुद्धा काय? विधेय विस्तार आहे. ओके, आता चोर उद्देश आहे, ओके, त्यामुळे हे येणार नाही. ओके, धावत होता विधेय आहे, त्यामुळे हे येणार नाही. आता खाली बघा, हे एक लिहिलं अ बरोबर, खाली गेलेच नाहीत काही मुलं, 2 नंबर लिहून मोकळे झाले होते. ओके, तर लक्षात द्यायचे. ओके, काळा चोर, उद्देश विभाग आहे, उद्देश विभाग. ओके, त्यामुळे हे येणार नाही. आणि आता काळा, आणि अजून एक आहे ना जोराने, ते पण उद्देश विस्तार, सॉरी विधेय विस्तार आहे. ओके, त्यामुळं अ आणि ड बरोबर. कुठं गेला? 4 नंबर. समजलं? आता याच्या पाठीमागचाच प्रश्न लक्षात घ्यायचे. 28 नंबरचा प्रश्न बघा. 28 नंबरचा प्रश्न,
सगळ्यात पहिले वाक्य पृथक्करण. ह्या वाक्याचा प्रकार कोणता आहे तर याला म्हणतात मिश्र वाक्य. कोणतं वाक्य आहे सांगा? हे मिश्र वाक्याचं वाक्य पृथक्करण करत असताना तुम्हाला दोन्ही वाक्याचं वेगळं पृथक्करण करावं लागतं. हे मीच नाही, जगातला प्रत्येक व्याकरणकार म्हणतो. मग एका पुस्तकामध्ये छापून दिलं म्हणजे काय झालं असं नाही ना. तर लक्ष द्यायचे इथं. शाळातून सहज शिक्षण दिले पाहिजे इथपर्यंत एक वाक्य आहे. आणि हा मुद्दा आता वादाचा नाही इथपर्यंत एक वाक्य आहे. आणि हा ही हे नी जोडलेल्या सर्वनामाच्या नंतर येणारं वाक्य हे प्रधान वाक्य असतं. ओके. आणि हे गौण वाक्य असतं. बरोबर आहे. आता लक्ष द्यायचे, हा मुद्दा आता वादाचा नाही. नाही या वाक्यातलं विधेय. नसणारा कोण? मुद्दा. हा झाला उद्देश. हा मुद्दा, हा हे उद्देश विस्तार. ओके. इथपर्यंत पहिल्या वाक्याचं आता वादाचा नाही ते विधेय विस्तारामध्ये. आता इकडे या, गौण वाक्याकडे या. मग गौण वाक्यातलं क्रियापद कोणतं आहे? दिले पाहिजे. बरोबर आहे. संयुक्त क्रियापद आहे. ओके. मग आता सांगा, तुम्ही करता कसं काढता वाक्यातला? उद्देश म्हणजे काय? उद्देश म्हणजे वाक्यातला करता ना. ओके. मग आता सांगा, मग तुम्ही करता काढा. आता सहज शिक्षण कसं काढलं? हा, कसं काढलं? नारा नारी लावलं. ओके. कशाला लावलं? बोलत चला, बिनधास्त बोला आणि लाजू नका. आपण लाजत आलोय. ओके. आतापर्यंत लाजत आलोय म्हणून आमचा गाठा होतोय. लाजू नका. मी इथं आल्यानंतर मी शून्य आहे असं समजून चालायचं. ओके. दिले, तुम्ही काय लावलं? कसं लावलं सांगा? नारा नारी कसं लावलं? हा. देणारा कोण म्हणले का? दिले पाहिजे असणारा कोण? ओके. असंच लावले ना. असं लावलं तरच ते शिक्षण निघतं ना. दिले पाहिजे, बरोबर आहे. हा, असणारे कोण असा प्रश्न विचारला. तुम्हाला सांगतो मी, एवढं सगळं शिकून सुद्धा करता काढा असा प्रश्न कधीच जगात येत नाही, आलेला पण नाही. करता कसा काढा, करता कसा काढायचं हे आम्ही शिकवत असतो, पण प्रश्न कधीच येत नाही त्याच्यावर. करता काढायचा कसा हे शिकवल्यानंतर त्याला तुमच्या प्रश्न सोडवण्यामध्ये अप्लाय करता आला पाहिजे, हे महत्वाचं आहे. कसं अप्लाय? दिले पाहिजे असणारे कोण. आता याला थोडं मागे ठेवूया. ओके. आणि आता तुम्हाला मी सांगतो याच्या अगोदर, ओके, अजून एक प्रश्न आहे. आणि मग तुम्हाला मी माझ्या आजच्या गोष्टी सांगत जाईल. हा, 15वा नंबरचा प्रश्न बघा. पंधरावा नंबर दिसतोय? 15वा नंबरचा प्रश्न. आता सांगा, याच्यातला कर्ता कोण? याच्यातला कर्ता कोण आहे? धंदा. येस, व्हेरी गुड. आता एक प्रश्न अजून. एक प्रश्न असा, त्याला ही सवय सोडावी लागली. या वाक्यातला कर्ता कोण? सवय. येस. चूक. याच्यातला कर्ता कोण आहे? धंदा. चूक. बरं, हे मी चूक म्हणून उगच बोलत नाहीये, हे प्रूफ करून दाखवतोय मी तुम्हाला. आता प्रश्नपत्रिका काढून बघायच्या, पीवायक्यू काढून बघायचे. मला आपल्या चुकीच्या पद्धतीने आपण अभ्यास कसा करतो हे सांगण्यासाठी 4 दिवस लागतील. एक एक चॅप्टर वरतीच तुम्हाला मी एक दिवस घालू शकतो. इतक्या पद्धती आपण चुकीच्या पद्धतीने अभ्यास करत असतो एखाद्या विषयाचा. माझाच विषय नाही, कोणताही विषय समजून घेऊन शिकायचं. म्हणजे मी एखादा मुद्दा शिकल्यानंतर मला तो अप्लाय करता येतो का? ओके. मला ते उपयोगात आणता येतो का? त्याच्यामुळे मला मार्क मिळतात का? असं नाही की मास्तरने एखादी नोट्स दिली त्याच्यामधून 45 पैकी 40 प्रश्न त्याच्यातून आले
खीर आहे का? नाही, येऊ शकत नाही. पण नका येऊ देऊ ना. पण मी त्या 45 प्रश्नाची तयारी केलेली आहे, त्या आधारावर मला ते प्रश्न सुटले पाहिजेत. हा सगळ्यात महत्त्वाचा. मंदाचे पुराण वाचून झाले, त्याला ही सवय सोडावी लागली. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चा प्रश्नपत्रिका काढून बघा, त्याच्यामध्ये याला कर्मणी प्रयोग दिलेले. बरोबर. दुसरी गोष्ट, त्याला ही सवय सोडावी लागली. हा जर करता असेल तर हा कर्तरी प्रयोग आहे. हॅलो, बरोबर का? कर्तरी प्रयोग आहे ना. मग तुम्ही प्रश्नपत्रिका काढून बघा, याला कर्मणी प्रयोग दिलेला आहे. कर्मणी प्रयोग उत्तर दिले. मग कर्मणी प्रयोग कसं का? मग कर्त्याला प्रत्यय. अजून तुम्ही प्रश्न, अजून तुमचे पाठांतर काय? कर्त्याला प्रत्यय नाही, कर्तरी प्रयोग. कर्माला प्रत्यय, कर्माला प्रत्यय नाही, कर्मणी प्रयोग. बरोबर की नाही? हे प्रत्यय तो पण घाटा करतो आपल्या आयुष्यामध्ये, लक्षात घ्यायचंय. क्रियापद कोणतं आहे सांगा? संयुक्त. ओके. आता संयुक्त क्रियापद जर असेल, संयुक्त क्रियापद असेल तर संयुक्त क्रियापद म्हणजे काय? आता नवीन लोकांना हे काही समजणार नाही, थोडंसं लक्षात द्या. संयुक्त क्रियापद म्हणजे मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब मिळून जे वर्ब असतं त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात आपल्याला. मी त्यावेळेस समजून सांगेल, काळजी करण्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. ओके, घाबरू नका ना. तर काय चाललंय की काय नाही की असं इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो, सगळ्यात महत्वाचं. ओके, त्यामुळे घाबरू नका. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? धातू साधित अधिक सहाय्यकारी क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद. मग धातू साधित अधिक सहाय्यकारी क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापदाची आणखीन एक अट आहे, संयुक्त क्रियापदातून एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे. बरोबर ना? संयुक्त क्रियापद एकच क्रिया दाखवते. मग आता सोडावी लागली, याच्यामध्ये क्रिया सोडण्याची आहे का सोडावी लागण्याची आहे? सोडण्याचीच आहे. बर. आता दुसरी गोष्ट, तुम्ही करता काढायचं कसं हे शिकलेला. ओके, मग करता म्हणजे काय? करता काढायचं शिकलो, पण करता म्हणजे काय हेच अजून विसरून गेलो आपण. काय करता म्हणजे? बोला बोला, बरोबर आहे. करता म्हणजे काय? कर्त्याची व्याख्या काय? क्रिया, क्रिया करणारा. कोणती क्रिया करणारा? एवढ्या अप्लाइड पद्धतीने आपण गेलोच नाही कधी. आपण सरळ करता म्हणजे क्रिया करणारा. ओके, आणि नारा नारी लावून कोण प्रश्न विचारला की मिळणारं उत्तर करता. शिकून मोकळं झालं आणि आपल्याला वाटलं आतून समाधान झालंय. ओके, तात्विक समाधान म्हणतात त्याला. ओके, मला करता काढता येतो. बरोबर आहे. आणि इथपर्यंत आपण पुढे गेलो. मग मुद्दा असा आला की प्रश्न सोडवण्याची वेळ आली. मग तिथं मात्र गडबड झाली आमची. करता म्हणजे काय? करता म्हणजे क्रिया करणारा, 100% क्रिया करणारा, नो डाऊट. आणि कोणती क्रिया करणारा? तर त्या वाक्यातील जे क्रियापद आहे, त्या क्रियापदाने जी क्रिया दाखवली ती क्रिया करणारा करता. मग या वाक्यामध्ये क्रिया कोणती दाखवली? या वाक्यामध्ये क्रिया कोणती दाखवली? सोडण्याची. बरोबर ना? सोडण्याची का लागण्याची? सोडण्याची. कारण संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापदामध्ये धातू साधित हे काय दाखवत असतं? क्रिया दाखवत असतं. आणि सहाय्यकारी क्रियापद काय करत असतं? वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतं. समजलं? ती क्रिया दाखवलेली क्रिया पूर्ण करत असतं, म्हणजे याच्यात क्रिया नसते. समजलं इथपर्यंत? ओके, आता लक्ष द्यायचं. मग आता करता काढत असताना आता तुमची जी ट्रिक्स आहे ती लागू पडा. आपण काय करत असतो? करता काढत असताना क्रियापदाच्या धातूला, हॅलो बरोबर ना, क्रियापदाच्या धातूला काय लावतो आपण? नारा किंवा नारी किंवा नारे कोण लावून कोण असा प्रश्न विचारत असतो. बरोबर. मग आता याच्यात क्रिया कशाची आहे? सोडण्याची. सोडण्याची क्रिया आहे वाक्यात की सोडावी लागण्याची क्रिया? सोड. क्रिया कोणती आहे? सोडण्याची. बर, संयुक्त क्रियापद आपण शिकलोय, पण हे कोणत्याच पुस्तकात छापून नाही तुमच्या की संयुक्त क्रियापदामध्ये तुम्हाला धातू साधितामधल्याच धातूला नारा नारी लावायचं असतं. आपण शिकून मोकळा होतो संयुक्त क्रियापद दाखवलेल्या. मग संयुक्त क्रियापदाचं वाक्य आल्याच्या नंतर मग गडबड होते ना. तुम्ही चुकलेच की आता इथे. तुम्ही सरळ काय केलंय? सोडावी लागणारी कोण सवय, याला करता काढले तुम्ही. मग जे असं संयुक्त क्रियापद आलं असेल तर संयुक्त क्रियापदामध्ये जर तुम्ही असा करता काढला, सहाय्यकारी क्रियापदाला नारा नारी लावला, तर जे वाक्यातलं कर्म आहे ते वाक्यातलं करता निघत असत. ओके, मग आता सांगा सोडणारा कोण आहे? तो. हे करताय वाक्य. सोडण्याची क्रिया कोणावर? सवयीवर. काय झालं वाक्यात? करत. बरं, दुसरी गोष्ट, हे अजून प्रूफ करून घेण्यासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याला तुम्हाला प्रयोजक क्रियापद शिकावं लागेल. प्रयोजक क्रियापद हे सकर्मक असतात.
आणि प्रयोजक क्रियापद हे साधित क्रियापद असतात. आता सांगितलं मी तुम्हाला, साधित क्रियापद असतात. ओके, मग सोड याच्यामधला मूळ धातू आहे सूट. ओके, मग मूळ धातूच्या क्रियेचा करता कोण आहे? सवय. मग सुटणारी कोण आहे? सवय. ही मूळ धातूच्या क्रियेचा करता. बरोबर आहे. मग सवय स्वतः सुटायली का दुसरीकडून सुटून गेली? दुसऱ्याकडून सुटून गेली ना. कोणाकडून? याच्याकडून. हे प्रयोजक आहे आणि प्रयोजक क्रियापद ही सगळी सकर्मक असतात. अशा कन्सेप्टने तुम्हाला जावं लागेल. समजलं? येस. म्हणून तो जो प्रश्न होता आपला आत्ताचा, कुठला, कितव्या नंबरचा सांगितलं होतं मी? हा, समजलं आता? आता सांगा, दिले पाहिजे हे क्रियापद आहे. आता तुम्ही काय केलं? ही कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे काय झालं? दिले पाहिजे असणारा कोण? सहज शिक्षण लिहून मोकळं झालं. तसं नाही. ओके, संयुक्त क्रियापद आहे का? येस. मग संयुक्त क्रियापद असेल तर धातू साधित कोण आहे? दिले. मग याच्यामधली क्रिया कशाची आहे? देण्याची. कशाची क्रिया आहे? देण्याची. मग देणारे कोण? लुप्त आहे, वाक्यात करता नाही. देण्याची क्रिया कशावर घडली? सहशिक्षणावर. हे वाक्यातलं कर्म आहे. म्हणून प्रश्न बदलून आला. म्हणून हा मुद्दा आता वादाचा नाही. हा म्हणजेच कोणता? शाळातून सहशिक्षण दिले पाहिजे. हे नामवाक्याचा प्रकार आहे. आणि या गौण वाक्याचा प्रकार नामवाक्याचा प्रकार आहे. नामवाक्याचा प्रकार म्हणजे वाक्यामध्ये या प्रधान वाक्याचा जो कर्ता आहे, मुद्दा, याचं समानाधिकरण करण्याचं काम करत आहे. समानाधिकरण म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला अपोजिशन ऑफ नाऊन म्हणतात. माहितीये तुम्हाला अपोजिशन ऑफ नाऊन? इंग्लिशमध्ये पण संकल्पना आहे. त्यालाच मराठीमध्ये समानाधिकरण म्हणतात. समानाधिकरणाची व्याख्या पण विचारली. मग समानाधिकरणाच्या जागी एखादा वाक्य पण असतं. तिकडे पण तुम्ही बघा, तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स, इंग्लिशमध्ये मिश्र वाक्याला कॉम्प्लेक्स म्हणतात ना, कॉम्प्लेक्स. त्याच्यामधलं सब क्लाउज जे असतं, मेन क्लाउज आणि सब क्लाउज. सब क्लाउज 3 टाईपचं असतं. नाउन क्लाउज, ऍडजेक्टिव्ह क्लाउज, ऍडवर्ब क्लाउज. त्यातलं नाउन क्लाउज आहे ना, ते 4 प्रकारचं काम करतं. सब्जेक्टचं, ऑब्जेक्टचं, कॉम्प्लिमेंटरीचं आणि अपोजिशन ऑफ नाउन्स. हे अपोजिशन ऑफ नाउन्स. समजलं? येस. त्याच्यामुळं प्रश्न क बरोबर आलेला आहे, फक्त मुद्दा. समजलं? इथपर्यंत. ओके, हा झाला. आता प्रयोगापर्यंत अजून जात नाही मी. ओके, हा, आता प्रश्न आहे अजून एक, वर्ण विचार. सरळ प्रश्न. मागे गट ब ला आलेला, हा ग्रुप सी ला आलेला प्रश्न आहे. ग्रुप सी ला दंड नसलेले व्यंजन शोधा. आपण आतापर्यंत काय शिकलो? आतापर्यंत आपण शिकलो दंड नसलेलं व्यंजन कोण आहे? आणि ते बरोबर आहे. पण प्रश्नात आल्याच्या नंतर मग आता गडबड झाली. आता सांगा, रक्तामध्ये पण र आहे, बरोबर आहे, आणि तमाम महाराष्ट्र हे लिहून मोकळं झालं होतं त्यावेळेस, आणि उत्तर हे आलं. काय कारण आहे? कारण समजलं पाहिजे. हा, दंड नसलेले व्यंजन, मग हे र व्यंजनच आहे याच्यात. बरोबर आहे. तर पण आले तुम्ही बरोबर. आता विचार करण्याची प्रोसेस वाढतीये तुमची. जोपर्यंत मला प्रश्न पडत नाहीत ना, तोपर्यंत विषय कव्हर होत नाही. लक्षात घ्यायचं. मराठी समजली तर ती मराठी आहे सकाळून, नाही समजली दुपारून उपाटी होते. समजतच नाही मग. लक्षात घ्यायचं. मला सांगा, प्रश्नांमध्ये तुम्हाला व्याकरण शिकवत असताना असा एक मुद्दा आहे, दंड नावाचा. याला असं का म्हटलेलं आहे दंड नसलेले व्यंजन? त्याचं कारण आहे, कारण बाकीचे 4 व्यंजन असे आहेत, मध्ये दंड असलेलं, शेवटी दंड असलेलं, शेवटी स्वतंत्र दंड असलेलं, आणि अर्धा दंड असलेलं. ही जी रेष आहे ना, ही रेष, या रेषेला काय म्हणतात सांगा? दंड म्हणतात. आणि याच्यावरून, या दंडावरून, बरं, हा रचा प्रकार जो आहे तो वर्ण विचारामध्ये, वर्ण विचार म्हणजे रस्व स्वर, दीर्घ स्वर, रस्व स्वराचा हा अर्थ होतो, दीर्घ स्वराचा हा अर्थ होतो, सलील म्हणजे पाणी, सलील म्हणजे लिलेने. ओके, पाणी म्हणजे हात आणि पाणी म्हणजे जल. एवढं पाठ करून चालत नाही, तो गेला काळ, तो काळ गेलेला आहे आता. ओके, मग प्रश्न याच्यावर, म्हणून मी प्रत्येक गोष्टीमध्ये सांगत असतो, ज्या वेळेस आपला अभ्यास असतो ना, तर प्रश्न नेमका कशावर विचारला हे कळायला पाहिजे. ओके, प्रश्नामध्ये दंड नावाचा उल्लेख आहे ना, समजून जायचं 100% प्रश्न जोडाक्षरावर आहे. कशावर आहे? जोडाक्षरावर. 1001% जोडाक्षरावर.
ओके, आता त्यांना विचारायचं आहे की दंड नसलेले व्यंजन कोण, र तर माहितीये, सगळ्यांनाच माहितीये, त्यांनी मुद्दाम 1 नंबर पण ऑप्शन दिलाय, पण र हे जोडाक्षरात कुठे आहे हे विचारलंय त्यांनी. मग जोडाक्षरात कुठे आहे? आरपानमध्ये. मग जोडाक्षराचे 4 प्रकार कोणते? रफार, वक्ररेष, स्थिररेष, काकपद, हे विचारलेलं. म्हणजे प्रश्न काय विचारला ना, आपण उत्तरापर्यंत कुठे जाणार आहोत हे कळालं. ज्या वेळेस कळेल त्यावेळेस तुमचा अभ्यास झालाय, होतोय, अशा पद्धतीने आपण पुढे जाऊया. मग त्यासाठी तुम्ही अभ्यास करणं पण गरजेचं आहे, तुमच्या नोट्स तुम्हाला काढणं पण गरजेचं आहे, आणि सोबत पीवायक्यू सुद्धा अनालिसिस करणं तेवढंच गरजेचं आहे. पीवायक्यू सांगत असतं, ज्याची पीवायक्यू वर पकड आहे त्याला विषय सोपा जात असतो. म्हणून पीवायक्यूचा अनालिसिस, नाही तर उत्तर हे चुकलं, ते उत्तर हे घेऊन पुढे जर अनालिसिस केलं त्याला अनालिसिस म्हणत नाही, पीवायक्यू अनालिसिस. ओके, हे का बरं प्रश्न विचारलाय, कोणत्या मुद्द्यावर आहे, वगैरे वगैरे. मग जोडाक्षराचे प्रकार किती, उद्या प्रश्न येऊ शकतो. जोडाक्षराचे प्रकार किती? आपले जे व्यंजन आहेत ना, कन्सोनंटचे आहेत ना, ते एकूण किती प्रकारचे आहेत? फक्त 5च. एक पहिलं मध्ये दंड असलेलं व्यंजन, दुसरं शेवटी दंड असलेलं व्यंजन, तिसरं शेवटी स्वतंत्र असलेलं दंड, चौथं अर्धा दंड असलेलं व्यंजन, आणि 5वं दंड नसलेलं. आणि असा प्रश्न थोडक्यामध्ये याच्या जवळ जाणारा प्रश्न येऊन गेलाय. पुढील पैकी शेवटी उभा दंड असलेले व्यंजन, आपल्या मराठीमध्ये शेवटी दंड असलेले व्यंजन किती, असा प्रश्न येऊन गेलाय. 3 असा प्रश्न येऊन गेलेला आहे, गेलाय की नाही? मग तर एकूण जोडाक्षराचे प्रकार पण विचारला जाऊ शकतो. ओके, समजलं इथपर्यंत? ओके, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. समजलं का? येस. पुढे, हा, आता हे सोपे सोपे प्रश्न जे आहेत ते सोपे सोपे प्रश्न मी तुम्हाला आता दाखवून देतो, आणि त्याच्यानंतर मग मला जे घ्यायचंय आज त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. ओके, खालील समानार्थी शब्दांचा अचूक जोड्या जुळवायचा, शब्दसंग्रहावरती प्रश्न आहे. ओके, इकडे बघा, या प्रश्नांमध्ये, या शब्दांमध्ये तुम्हाला काही शब्द दिसतात. ओके, तुम्ही अभ्यास करत असताना काय करता, यांच्या अहि, पृथ्वी, दिवस, अनल, इकडे अहन शब्द आहे, पावक शब्द आहे, क्षमा शब्द आहे, भुजंग शब्द आहे. हे व्याकरणातल्या कोणत्या घटकात गेलेले होते आपल्या? बरं, हा शब्द कोणता गेलाय सांगा. तुम्ही कधी विचार केलाय का पीवायक्यू सोडत असताना हा कुठल्या घटकात गेलेला आहे? कधीच नाही. आपण कधी विचारच करत नाही की एखादा प्रश्न आला तर व्याकरणातल्या कुठल्या घटकातून हा कव्हर होतोय, कधीच विचार नाही करत आपण. बरोबर आहे. आता लक्ष द्यायचे, मेन्स दिलेल्या लोकांना माहितीये पंकज शब्द समास कोणता? तत्पुरुष, उपपद तत्पुरुष. ज म्हणजे जन्मणारा, माहितीये ना, ज म्हणजे जन्मणारा, द म्हणजे देणारा. ओके, आणि त्याच्यामध्येच असा एक शब्द आहे खग, म्हणजे काय? पक्षी. कारण ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा. ओके, मग मला सांगा, भुजंग शब्द याच्यामध्ये शेवटचा धातुसाधित ग आहे का? म्हणजे हा उपपद तत्पुरुष समास. बरोबर आहे. मग भुजा म्हणजे काय? हात, भुजा भाऊ. ग म्हणजे गमन करणारा. मग तिथे समासामध्ये आपण शिकलोय का? हे 100% शिकलोय. त्याचा समानार्थी शिकलोय, त्याचा विरोधार्थी शिकलोय, त्याच्या सोबत येणारे आणखीन समानार्थी शब्द शिकलोय आपण. ओके, समास शिकणं, शब्दसिद्धी शिकणं, संधी शिकणं म्हणजे जोड लावणं नव्हे. त्याच्यावरचा समानार्थी काय आहे, त्याच्यावरचा विरोधार्थी कसा तयार होतो, त्याच्यावरचा वाक्प्रचार कसा तयार होतो, त्याच्यावरची म्हण कशी तयार होते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे, तेव्हा ते व्याकरण कव्हर होतं आणि त्याच्यातून शब्दसंग्रह कव्हर होतो. आहे का? यस. दुसरी गोष्ट, आता 2 शब्द सर सोडले, कळालं इथपर्यंत? म्हणजे उपपद तत्पुरुष म्हणजे साप. ओके, मग साप इथे आपण पाहत असताना भुजंग शब्दात, मग खग शब्दाच्या वेळेस आम्ही माहिती आहे खग म्हणजे पक्षी, आपण तिथे लिहून पण घेतलंय. मग खग सोबत भुजंग पण शब्द लिहून घ्या ना. साप माहिती झालं मला. ओके, मग त्याच्यासोबत अही पण शब्द लिहून घ्या. अही म्हणजे साप. ओके, आता ते कसे काय ते पुढे सांगेल मी तुम्हाला रिलेट करून सांगतोय की कोणत्या घटकातून हे कव्हर होत आहे, आपल्या अभ्यासाच्या पद्धती कोणत्या आहेत, आपण कशा चुकीच्या पद्धतीने करतोय, किती वेळ वाया घालतोय हे महत्वाचं आहे. ओके, वेळ किती चालला हे महत्वाचं आहे. पैसा हे ते ह्या गोष्टी गौण आहेत, पण एक वेळ, आता तरी एकदा परीक्षा झाली ती 1 वर्षाच्या नंतरच आहे. ओके, पुढे परीक्षाच नाहीये, त्यामुळं लक्षात ठेवायचं. आता दुसरी गोष्ट, तुम्ही संधीमध्ये असा एक शब्द गेलाय बघा,
तुम्ही संधीचे नियम शोधा. अहन पुढे रात्र शब्द जर आलं तर शब्द तयार होतो. नियम आहे ना संधीचा एक. शब्द तयार होईल काय सांगा? अहो रात्र. साधलो आपण, नियम साधलो, न चा लोप होतो आणि शब्द तयार होतो. काय सांगा? अहो रात्र. बरोबर आहे. पण मी कधीच विचार नाही केलं अहोरात्र म्हणजे काय. अहोरात्र म्हणजे काय? बरं, हा शब्द किती वेळेस वापरतो आपण? मी अहोरात्र मेहनत केली. अहोरात्र. रात्र म्हणजे तर माहिती आहे तुम्हाला. मग अहोरात्र म्हणजे काय? मग अहन मधला न चा लोप झाला तर अह म्हणजे काय सांगा? दिवस. अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस. सतत सातत्यवाचक क्रियाविशेषण मध्ये सुद्धा गेला शब्द. संधी शिकलोय, क्रियाविशेषण शिकलोय, शब्दसिद्धीमध्ये सुद्धा शिकलोय आपण. बरं, दुसरी गोष्ट, हे पटत नाही ना. मला सांगा, सप्ताह कशाला म्हणतात? सप्ताह मधले दोन शब्द सांगा पटकन. सप्त अधिक अह. बरं, सप्ताह शब्दाचा अर्थ काय होतो? 7 दिवस ना, बरोबर की नाही? मग सप्त म्हणजे किती? 7. मग पुढे सांगा, दिवस शब्दासाठी अर्थ कोणता आहे? कुठे गेलाय? संधीमध्ये गेला. मग संधी शिकत असताना नुसतंच हे कटलान ते कटलान अशा रेषा जोडून असा अक्षर जोडलं याला संधी म्हणत नाही. गेले दिवस ते आता पोलीस भरतीला विचारलं जातं. हे तर शिकणारच आहोत आपण, पण त्याच्यातनं हा शब्द गेलाय. मग याच्यानंतर खूप सारे शब्द असे दाखवेल तुम्हाला, खूप सारे, जे पूर्ण व्याकरणातून तुमचे कव्हर होतात. अजून एक शब्द असेलच इथे. हा, खाली एक प्रश्न आहे, कळालं? तर अशा पद्धतीने कुरग आलं का? आत्ताच सांगितलं, आता तुम्ही बरोबर ओळखू शकता. ओके, ग ग ग आलाय का? ओके, कोणता समास आहे? उपपद तत्पुरुष समास. बरोबर आहे. मग उपपद तत्पुरुष समासाच्या वेळेस आम्हाला गेलेले आहे हे शब्द. मग कुरग म्हणजे काय? मग कुरग म्हणजे ओके, तुरग म्हणजे काय? खग म्हणजे काय? खग म्हणजे गेलं ना. ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा. मग याच्या जागेवर आपण हे शब्द पाळलेले. तुरग म्हणजे त्वरेने गमन करणारा घोडा. तुरग, तुरंग, तुरंगम आला राजशिवाला समानार्थी शब्द. वेगळं काही करायचं नाहीये, फक्त व्याकरण शिकत असताना त्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करायच्या आहेत. ओके, बरं, दुसरी गोष्ट, आता मही शब्द ह्या समासामध्ये गेला. ओके, हे जोड्या लावा, समानार्थी शब्द, हे सगळं शिकवतो मी. समानार्थी शब्द शिकवत असतो, हा, लक्षात ठेवा. ओके, कसा तयार झाला इथपर्यंत शिकवत असतो, पुढे गेलीच तुम्हाला मी, काळजी करू नका. ओके, आपले व्याकरण आणि शब्दसंग्रह दोन्ही एकत्रित बॅच आहे. मही शब्दामध्ये लक्षात घ्यायचे, आहला मही शुद्ध शब्दावरती किती वेळेस आला? ओके, बरं, दुसरी गोष्ट, महिष शब्द आला का? महिष म्हणजे काय सांग? हे महिष वेगळं, बरोबर आहे, आणि हे महिष वेगळं. आता या अक्षरामध्ये फरक आहे. हे कुठं शिकणार आपण? शब्दसिद्धीच्या वेळेस, हे संधीच्या वेळेस, हे समासाच्या वेळेस. ओके, आता लक्ष द्यायचंय, याच्यावरती जर याची फोड जर केली तुम्ही, हे संधीमध्ये शब्द आहे तुमच्या, मग संधी साधत असताना आपण काय करत असतो? हे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता? ई. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. ई पुढे ई आला तर काय येणार? दीर्घ ई. मागे करायला सांगा ही, ही, इथून ही, इथून ई, मागे करायला म, आणि तिकडे राहिला काय सांगा? श. मग ईश म्हणजे काय सांगा? स्वामी. पण कधी आपण विचार केलाय का असं म्हणतात याला शब्दाचा अर्थ आहे, अशा पद्धतीने शिकू आपण? कधीच नाही विचार केला, बरोबर आहे. आणि मग मही म्हणजे काय सांगा? बरं, दुसरी गोष्ट, या शब्दाचा समानार्थी शब्द आलाय परीक्षेला. महिष म्हणजे राजा, माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे. मग राजा का म्हणतात महिषला? मग राजाला महिष का म्हणतात? कारण मही या शब्दाचा अर्थ होतो पृथ्वी. बरं, दुसरे, महिपाल म्हणजे काय सांगा? परीक्षेला आले ना तुम्हाला, महिपाल कशाला म्हणतात? महिपाल म्हणजे काय? राजा. मग पाल म्हणजे पालन करणारा, गोपाल, महिपाल. ओके, हे शब्द समासामध्ये गेलेले, पृथ्वीचं पालन करणारा, कळालं? राजा म्हणतात. ओके, म्हणजे संधीमध्ये सुद्धा गेलेले. म्हणजे संधी, मी एकही शब्द तुम्हाला, एकही प्रश्न व्याकरणाच्या बाहेर दाखवणार नाही. फक्त आपलं काय आहे की नाही, मला एवढंच द्या, एवढंच द्या, मी एवढंच करतो, मग तेवढंच काहीच येत नाही. पहिले होतं ते काळ, एवढंच करा तेवढंच द्या, तसं नाही.
आता प्रश्न वेगळे पद्धतीने येतात आणि ते आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. समजलं इथपर्यंत? हा समानार्थी शब्द. खूप सारे आहेत असे कितीतरी, काही मी मोजके तुम्हाला घेतलेले आहेत. हम्म 24वा नंबरचा प्रश्न बघा. दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे आपल्याला. कुठून कुठून कव्हर होतो प्रश्न? कुठून कव्हर झाला प्रश्न? बरं जाऊ दे. ऑप्शन बघायचे. एक ऑप्शन कोणता आहे? एक शब्द कोणता आहे? एक शब्द कोणता आहे? आता हे दोन कळतात ते समानार्थी आहेत. बरोबर आहे. गडबड होते आपली इथं. मग आता हा शब्द तुमच्या दोन संधीमध्ये गेलाय. याच्यावरून शब्द समानार्थी कशा तयार होतात ते लक्षात घ्यायचं. संधी, यावर्षी संधीवरती एकही प्रश्न नाही. म्हणजे याचा अर्थ संधी करायचा नाही का, हे तर चूक करतो आपण. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही संधीवरती 2-3 वर्ष, आता मला मधल्या काळामध्ये भरपूर मुलं भेटून जातात. संधीवरती प्रश्न नाही, मग संधी नाही केलं तर चालेल का? आता आम्हाला ते त्याच्या डोक्यात फिट्ट करून आलेलं असतं, मग त्याला काय सांगणार आहे आपण? म्हटलं नको, काय पर्याय आहे का काही? मग कर म्हणलं की हा मास्तर लईच लांब लचक लावते, नको जायला दुसरी वेळेस. ओके, असं होतंय. त्याच्यामुळं लक्षात द्यायचं. तुम्ही अशी संधी साधली कधी? षट अधिक रिपू साधलेली. ओके, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ट, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण र. पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनाच्या पुढे स्वर किंवा मृदू व्यंजनाला पहिल्या व्यंजनाच्या की त्याच्या वर्गातलं तिसरं व्यंजन येतं. ट ठ ड. ओके, पुढे कोण आहे सांगा? र. आता हे जोडाक्षरात आलंय र. ओके, अर्धा दंड असणाऱ्या व्यंजनाच्या नंतर जर र आलं तर त्या ड मध्ये र असं जोडावं लागतं. बरोबर की नाही? ओके, त्याच्यातली वेलेंटी जशास तसं. समजलंय? इथून ट, इथून री, मागे करायला सांगा श, आणि तिकडे राहायला काय सांगा? संधी साधली. पण मला सांगा, तुम्ही लहान लेकर आहेत का असा संधी साधून दाखवा म्हणायला प्रश्न यायला? आता नाही, त्यावर आधारित प्रश्न येतो. आता कधीचा आहे? आता 22चा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग मी हे शिकत असताना कधी विचार केलाय का षड्रिपू कशाला म्हणतात? षड्रिपू म्हणजे काय? बरोबर आहे. बरं, अजून एक गोष्ट, तुम्ही हाच पर्याय काढा, याच्यावरती एक प्रश्न आहे. पुढील पैकी रिपू या शब्दाला समानार्थी असलेला शब्द सांगा. असा प्रश्न परीक्षेला गेला. बरोबर आहे. आता लक्ष द्यायचं. अजून एक गोष्ट. ओके, तर रिपू या शब्दाचा अर्थ होतो शत्रू. याचे 3 समानार्थी आहेत. एक रिपू, दुसरा शत्रू, वैरी. ओके, आणि अजून एक समानार्थी आहे याच्यासोबत. ओके, हे 2. अजून एक समानार्थी शब्द कोणता? अरी. आता अजून एक प्रश्न परीक्षेला आलाय याच्यावर. अरी शब्दाला समानार्थी शब्द रिपू आलाय. परीक्षेला आलेला प्रश्न आहे, तुम्ही PYQ बघा. ओके, लक्ष द्यायचं. मग आता लक्ष द्यायचंय, परीक्षेला हा शब्द आला. तमारी म्हणजे काय? सांगा बरं, तमारी म्हणजे काय? काहीच कळत नाही ना, डोकं हँग होते तिथं सगळं. पण हे जेव्हा क्लिअर असेल ना, तर तेव्हा काहीच वाटणार नाही तुम्हाला. शब्दाची फोड करा द्या. एक शब्द अरी आहे पहिले, आणि दुसरा शब्द आहे तुमचा तिथे कोणता? तम. मग तम म्हणजे काय सांगा? तम म्हणजे अंधार, काळोख. तिमीर म्हणजे अंधार, माहिती आहे तुम्हाला? तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमच्याने, गाणं ऐकतो ना आपण. तम म्हणजे अंधार, तमा म्हणजे परवा, काळजी. ओके, या 2 गोष्टी. आता तम पहिला शब्द आहे, तम दुसरा शब्द, इथे आ झालाय ना, मग पुढचा शब्द आहे कोणता सांगा? अरी. आता म मधला अ आणि पुढचा अ काय झाला सांगा दोघांबद्दल? मागे करायला सांगा म. म आधी का? मा. इथून म घेतलं आणि इथून अ घेतलं, मागे करायला त, आणि तिकडे राहिला. माझं बोलणं कसं असतंय अभ्यासाबद्दल, विषयाबद्दल मी थोडस कठोर बोलत असतो. ओके, मला गोड बोलून फसवणं होत नाही, लक्षात ठेवायचं. हे असं आहे, असं करावंच लागणार आहे.
याच लेवलनं करावं लागणार आहे. तर मग तुम्ही कुठेतरी तिथपर्यंत पोहोचणार आहात. लक्षात ठेवायचं. ओके, मग तम शब्दाचा अर्थ काय होतो सांगितलं मी, सांगा. अंधार. आणि अरी शब्दाचा अर्थ काय सांगा, शत्रू. मग अंधाराचा शत्रू कोण आहे? सूर्य. आलं की बरोबर, संपला विषय. परीक्षेला आलेला प्रश्न. कळालं? मग आता उद्या जर समजा असा आला, सांगा कोणाचा समानार्थी आहे? कृष्ण. कारण मूळ शब्द कोणता आहे त्याला? कंस. दुसरा शब्द कोणता आहे? कंसाचा शत्रू कोण आहे? संपला विषय. कळालं? या पद्धतीने पुढे गेलो पाहिजे आपण. ओके, आणि हे आता सांगितलेलं शब्द कुठे गेला हा? हे इथं शिकलो पाहिजे आपण संधीमध्ये. संधी साधायची मोठी गोष्ट नाहीये. साधणं कधीही जमतं आणि साधल्यावरती प्रश्न कधीच चुकत पण नाही. आपल्याला त्याच्यातून काय कव्हर करायचंय? आपला शब्द संग्रह, त्याचा वाक्प्रचार. ओके, हे शब्द संग्रह वगैरे तुम्हाला तिथून तयार करायचे आहेत. एक संधी, दुसरा समास, तिसरा शब्दशेती. याच्यातून मला वाक्प्रचार, म्हणी, शुद्ध शब्द, हे सगळे शब्द तुम्हाला परीक्षेला येतात. ओके, उत्कर्ष किती वेळेस रिपीटेड आहे प्रश्न? हा पण रिपीटेड आहे आणि हा पण रिपीटेड आहे. त्याचं उत्तरच ते आहे. ओके, बरं जाऊ द्या. हे नाही जरी जमलं तर हे जमलंय ना आम्हाला. याची जर संधी विचारली उद्या तुम्हाला, तुम्ही यणादेश लिहून मोकळा होणार का नाही? 100% यणादेश आहे. कारण याच्या दोन संधी आहेत, दोन शब्द आहेत, तुम्हाला माहिती आहे कोणकोणते? अभि अधिक उदय. बरोबर ना? भ मधला ई, उदय मधला उ. ई पुढे विजातीय स्वर आला तर ईचा होतो य. आता हे यचा य का होतो? नाही, पुस्तकात दिले ना, ईचा यचा य, ईचा य होतो, उचा व होतो. पुस्तकात दिले ना, म्हणून होतो. तसं नाही आहे. याच्या अगोदर वर्ण विचार शिकलाय का तुम्ही? शिकलाय. वर्ण विचारामध्ये अर्ध स्वर नावाची एक संकल्पना शिकली तुम्ही, शिकली ना? बरोबर. शब्द जोडत असताना अक्षराची जी रचना असते ती अशी असते: व्यंजन अधिक स्वर अक्षर, व्यंजन अधिक स्वर जोडाक्षर. म्हणजे अक्षर असू द्या किंवा जोडाक्षर असू द्या, त्यात स्वर किती असतं? एकच. किती असतं? एक. मग आता हे तीन वर्ण जेव्हा एकत्र आले तेव्हा याच्यातला एक व्यंजन आहे आणि दोन काय आहे? स्वर आहे. मग एका अक्षरात दोन स्वर असू शकतात का? नाही. म्हणून पर्यायाने आपल्याला एका स्वराबद्दल काय घ्यावं लागतं? व्यंजन घ्यावं लागतं. मग व्यंजन घ्यायचं तर कोणतं घ्यायचं? शब्द जोडत असताना उच्चार पण सेम झाला पाहिजे. मग यासारखा ई सारखा उच्चार असलेला व्यंजन कोणता आहे? य. म्हणून य. ही संकल्पना आहे. समजलं? येस. म्हणून मग आता पुढे राहिला उ, मागे राहिला ब. मग भ अधिक य अधिक उ काय झाला? भ्यू. इथून बी, इथून उ, मागे राहिला अ आणि तिकडे राहिला द. अभि अधिक उदय, अभ्युदय. मग अभ्युदय म्हणजे काय? भरभराट. भरभराट म्हणजे काय? उत्कर्ष. कुठे गेलाय शब्द? संधीमध्ये गेला. आम्ही लक्ष देत नाही त्याच्यावर. आपण शब्द पाठ करत असतो. ओके, आपल्याला एवढंच जर आलं ना, प्रीतीचा पी रस्व का दीर्घ एवढं आलं तरी गोंधळ होतो. प्रीती वाळंबीत एका पुस्तकात रस्व दिलंय, एका पुस्तकात दीर्घ दिलंय. ओके, वगैरे वगैरे. इथंच गोंधळ होतं. आलाय ना प्रीती, राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे. ओके, असो. तर ह्या गोष्टी आहेत. ओके, दुसरी गोष्ट, हा कुठला आहे? खालीलपैकी कोणता शब्द भाऊ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही ते लिहा. ओके, आता लक्ष द्यायचे. हे काल भ्राता याच्यामध्ये बऱ्याच वेळेस चुकले. राया नवऱ्याला समानार्थी शब्द आले होते ना, येस. तिथे भ्राता की भ्रतार यामध्ये गडबड झालेली आहे. ओके, भ्राता म्हणजे भाऊ. ओके, सहोदर हा शब्द कुठे गेला सांगा? लंबोदर शब्द कुठे गेला? लंब अधिक उदर कुठे गेलाय सांगा? संधीमध्ये गेलाय ना. मग उदर म्हणजे काय सांगा? पोट. ओके, मग लंबोदर म्हणतात कोणाला? कोणाला म्हणतात? गणपतीला. मग उदर म्हणजे काय सांगा? पोट. मग उद्या परीक्षेला हे लंब म्हणजे काय सांगा? लांब. पहिलाच ऑप्शन लांब असत. हा उत्तर चुकतं. गणपतीला लंबोदर का म्हणतात? का म्हणतात गणपतीला लंबोदर? काय माहिती नाही. बरं, हा तुमचा दोष आहे का? तुम्हाला माहिती नाही, हा तुमचा दोष आहे का? नाही ना. हा दोष कोणाचा? माझा. मी जर तुम्हाला शिकवून जर त्या शब्दाचा अर्थ नाही सांगितला तर मग माझा दोष. 100% माझा दोष. तुम्हाला माहितीच नाही ना. बरं, पुस्तकात दिले का लंब या शब्दाचा अर्थ? तुम्हाला दिले का? नाही दिले.
ओके, लंब या शब्द, गणपतीचं पोट लांब आहे का? गणपतीचं पोट कसं आहे? मोठं आहे. मग लंब या शब्दाचा अर्थ होतो मोठे. समासामध्ये पण गेला हा शब्द. लंब आहे उदर ज्याचे असा तो पोट. ओके, मोठं पोट आहे म्हणून त्याला लंबोदर म्हणतात. बरोबर आहे. त्याचा समानार्थी तुंदिल तनू आला. मग तुंदिल शब्दाचा अर्थ काय होतो? ओके, शब्द व्याकरण तर शिकायचंच आहे, पण त्याच्या सोबत सोबत त्याची कन्सेप्ट शिकणं महत्वाचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी सांगत असतात. एकही शब्द बाहेर जाणार नाही, लक्षात ठेवायचे. ओके, मग सहोदर मध्ये सुद्धा उदर शब्द दिसतोय माहितीये. ओके, मग सहोदर मध्ये एक शब्द कोणता आहे सांगा? सह. ओके, आणि दुसरा शब्द कोणता आहे सांगा? उदर. मग उदर म्हणजे माहिती आहे आम्हाला, मग सह म्हणजे काय सांगा? बरं, तुम्ही असा एक शब्द ऐकलाय का? सहायक. ओके, असिस्टंट. सहायकचा अर्थ काय होतो? सोबत काम करणारा. हॅलो, बरोबर ना? इंग्लिश मध्ये एक शब्द आहे क्लासमेट. त्याला मराठीत काय म्हणतात सांगा? अध्यायी म्हणजे शिकणारा. आणि त्याला म्हणतात मराठीमध्ये सहाध्यायी, सोबत शिकणारा. मग सह या शब्दाचा अर्थ होतो काय सांगा? सोबत. उदर म्हणजे काय सांगा? पोट. सोबतच्या पोटी जन्मलेला कोण? भाऊ, सहोदर. मग ही संधी साधत असताना हे माझा अर्थ या शब्दाचा अर्थ मला कळायला पाहिजे. शब्दाची फोड करत असताना त्याचा अर्थ कळायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही फोड करणार नाही एखाद्या शब्दाची आणि तिथून शब्द तुम्हाला तो कळणार नाही, तोपर्यंत गडबड होण्याची दाट शक्यता असते. ओके, आता बंधू म्हणजे तर माहितीच आहे तुम्हाला. ओके, मग राहिला प्रश्न एकच शब्द कोणता? आता तनू म्हणजे काय मग सांगा? माहिती आहे ना तुम्हाला तनू? लिंग विचारामध्ये गेला. लिंग विचार तो देह, ती काया, तर ते काय? शरीर. इथपर्यंत पाठ केलं आपण. आता ते परीक्षेलाच येत नाही. बरोबर आहे. कायाच्या जागी तनू येतो ना. मग मला तिथं अर्थ कळायला पाहिजे. तनू म्हणजे काय? शरीर. काया म्हणजे काय? शरीर. अर्थ एकच आहे. बरोबर. मग तनू या शब्दामध्ये बघा पुढचा शब्द कोणता दिसतोय सांगा? ज. बरोबर. पंकज म्हणजे काय सांगा? चिखलात जन्मणारा शब्द बघितला आपण. आता तनू म्हणजे काय सांगा? शरीर. बरोबर आहे. मग शरीरातून जन्मणारा कोण सांगा? मुलगा. तनू ज्या शब्द माहिती आहे ना, परीक्षेला विचारलाय तुम्हाला. अग्रज म्हणजे काय विचारला? मुलगा. अग्रजा म्हणजे मुलगी. मग तनुज म्हणजे मुलगा, तनुजा म्हणजे मुलगी. म्हणजे हा शब्द याचा समानार्थी नाही. बाकी सगळे तिन्ही समानार्थी. समजलं? कुठं वेगळं काहीच नाही. विश्वास ठेवा माझ्यावर. ओके, कुठे गेली गँग? गँग काल आलेली, ऍडमिशन करून गेलेत, आज आले. आज त्यांना माहिती आहे ना, आज सगळं विश्लेषण घेणार आहेत सर. बरोबर की नाही? आणि डायरेक्ट सिलेबसला येतात. ओके, जसं का ते आईन्स्टाईन आहेत. बरोबर की नाही? इकडे काहीच करणार नाही आता कालचं आजचं. ओके, त्यामुळं एक मिनिट सुद्धा काही ना काही नवीन, काही गोष्टी नवीन कळत आहेत तुम्हाला, काही नाही, सगळेच कळत आहेत. म्हणजे सगळेच प्रश्नाची संकल्पना तुम्हाला नवीन कळते. ओके, बऱ्याच वेळेस मी चेहऱ्यावरून ओळखून घेत असतो. ओके, लक्षात ठेवा. आता अजून एक संकल्पनेवर आधारित मी 2 मिनिटं संकल्पना आधारित घेतो, नंतर मग एक गोष्ट शिकवतो आणि मग तुमचे प्रश्न घेतो काय असेल तर. ओके, पारंपरिक व्याकरणाचा नामांचा क्रियापदाशी असणारा संबंध किती प्रकारचा असतो? कशावर आहे प्रश्न? एवढं जरी सांगितलं तरी जिंकले असतो. प्रश्न कशावर आहे? आता ऑप्शन मध्ये तर तसं काहीच नाही. 1 2 3 8 10 असं दिलेलं आहे. प्रश्न कशावर आहे? पेपर सोडवत असताना प्रश्न कशा, युपीएससी परीक्षा किती लोक देतात? खूप लोक देतात ना. पण प्रश्न विचारलाय का त्याचं काय उत्तर लिहायचंय त्या प्रश्नाच्या स्वरूपातून कळतं, त्या कीवर्ड मधून कळतं त्याला काय विचारायचंय. आणि असा प्रश्न विचाराय, पारंपरिक व्याकरणातील नामांचा क्रियापदाशी असणारा संबंध किती प्रकारचा असतो याचं उदाहरणासहित स्पष्टीकरण करा. असा प्रश्न युपीएससीला आला तर तुम्हाला ते लिहावं लागतं. तुम्ही लय नशिबाने ते उत्तर दिलेले असतात, फक्त गोल करायचं असतं तुम्हाला. युपीएससीला आता राज्य सेवेला असं नाहीये, त्यांना लिहावं लागतं काय संबंध आहे, कुठला संबंध आहे, कशातून आलाय, नेमका काय आहे. ओके, त्याचं सगळं लिहून तेवढ्या शब्दामध्ये त्याला मांडावं लागतं. सांगा बरं कशावर ते, कशावर प्रश्न आहे? बरोबर आहे. हा, शब्दांच्या जाती. बर, अजून कशावर आहे? सांग, काय प्रॉब्लेम आहे? जे वाटेल ते सांगा. हो, उत्तर द्यायचंच आहे. मग काय करणार? कशावर आहे विचार करा. पारंपरिक व्याकरणात नामांचा क्रियापदाशी असणारा संबंध किती प्रकारचा असतो? आता एक गोष्ट सांगू तुम्हाला, या
प्रश्नावरती आतापर्यंत 3 PYQ आलेले, पण त्याचा अंदाजच कोणाला नाही अजून. ओके, एक आहे शब्दयोगी अव्यय. बरोबर आहे. हा शब्द जिथे जिथे आला ना, जिथे जिथे आला प्रश्नामध्ये, समजून जायचं एक तर प्रश्न शब्दयोगी अव्यय किंवा कशावर आहे, संपला. आता आठवले PYQ. विभक्तीचं काम काय आहे वाक्यात, आणि त्यातल्या त्यात स्पष्ट उल्लेख केला ना. ओके, नामांचा मला सांगा, मराठीत एकूण विभक्त्या किती आहेत? 8 प्रकारचे. 8 विभक्त्या आहेत ना. मग संबंध किती प्रकारचे असतील? 8च प्रकारचे. बरोबर आहे. विभक्तीवर प्रश्न आहे, कारण वाक्यात विभक्ती ही वाक्यातील नामांचे क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी काय जुळवत असतात? संबंध जुळवत असतात. विभक्तीवर प्रश्न आहे. मग जोपर्यंत क्लिअर नाही ना, कन्सेप्ट क्लिअर नसेल की उत्तर चुकतच. मग कोणी 8 लिहू शकतं, कोणी 7 लिहू शकतं, कोणी 5 लिहू शकतं. आता 7 कसं लिहिणार? कारण दामलेनी 7च विभक्त दिलेले दिलेत का नाही? त्याने द्वितीय मांडलेलीच नाहीये. मग काही लोक त्याच्यानुसार इथं पण अभ्यास करू शकतात ना, 7 पण लिहू शकतात. बरोबर. काही लोकांनी 10 पण करू शकतात. बरोबर आहे. सप्रतिद्वितीय आणि अप्रतिद्वितीय आणखी एक मुद्दा आहे. नुसता फाजील कार्यक्रम आहे, काहीच काम नाहीये त्याचं. अप्रतिद्वितीय सप्रतिद्वितीय काही विषयच नाहीये त्याचा. ओके, मग असं पण लिहू शकतात. 5 कोणी कोणी अजून कुलकर्णींची वगैरे लिहिले तर मग 5 पण लिहू शकतात. ते मंगरुळकर का आणखी कोणीतरी आहेत व्याकरणकार, त्यांनी तर अजून 2 कमी केलेले, षष्टी पण नाही मांडली त्यांनी. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. बरोबर, काही विचार करू शकतो आपण त्यावेळेस. समजलं इथपर्यंत? ओके. त्याच्यानंतर आणखीन कोणता आहे का? हा, अजून एक. हा, कितवा प्रश्न आहे? बोर नाही होत आहे ना? बोर होतंय असेल तर सांगा, आपण पुढच्या गोष्टीकडे बोलूया. हा, नाही ना? ओके. हा, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द हा नाम आहे? नाम आहे म्हटलेले. आता सगळ्यात प्रश्न, सगळ्यात महत्वाचा, हा प्रश्न नामाच्या कोणत्या मुद्द्यावर? नामाचे मुद्दे कोणकोणते आहेत? आपण काय केलं अभ्यासात आतापर्यंत? नामाचे प्रकार किती? 3. कोणकोणते? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. साधित नाम कोण करायचे? बरोबर आहे. हा नामाच्या 3 प्रकारवर नाहीच आहे प्रश्न, पण नामावरच आहे. काय बोलतो कळतं? नामाच्या 3 प्रकारावर नाही आहे, पण नामावरच आहे. मग कोणत्या नामावर आहे? कोणत्या नामावर आहे? साधित. साधित नामावर प्रश्न आहे. बरोबर आहे. मग आता लक्ष द्यायचे. हा प्रश्न एक आणि 19वा प्रश्न आहे. हे एकत्रच का घेतले? म्हणजे मला कन्सेप्ट सांगायच्या होत्या, म्हणून तुम्हाला मी नमुना दाखल 1-2 प्रश्न घेतलेले. सापडले मला पटकन म्हणून घेतले. जास्त शोधण्याचा पण प्रयत्न नाही केला. हसणे हा मनुष्य स्वभाव या वाक्यातील हसणे हा शब्द डॅश आहे. काय आहे? धातू साधित नाम. आता प्रश्न असेल, उत्तर बरोबर आहे. का नाम? का नाम आहे याचं जर उत्तर आलं तर मग पुढचा प्रश्न सोडत आहे. नाही तर पुढच्या प्रश्न इथपर्यंत माहिती आहे तुम्हाला. गुरुजींचे वागणे मला आवडते, वागणे हे नाम आहे, इथपर्यंत शिकून मोकळे होतो. वळाच्या पुस्तकात आहे ना असं, वागणे नाम आहे. का आहे? खड्ड्यात जा तुम्ही, काही घेणं नाही. ओके, सांगा. हसणे हा धातू साधित नाम आहे, नो डाऊट. का नाम आहे? साधित नाम आहे. हसणे काय झालं? बोला. का बरं नाम आहे? सांगा. मी सगळं चुकू द्या, काय अडचण नाही. ओके, भ्यायचं नाही. हा, का बरं नाम लिहिलं तुम्ही धातू? ते धातू दिसतं म्हणून. हा, ते धातूसाठी विशेषण पण होऊ शकतं ना. धातूसाठी विशेषण असा प्रकार आहे ना. बोलकी, बाहुली, ओके, रडके, मूल आहे ना, विशेषणामध्ये पण येऊ शकतो, सर्वनामामध्ये येणार नाही. ओके, क्रियापदामध्ये पण आहेत ना धातूसाधित क्रियापद, साधित क्रियापदामध्ये पण आहे. मग तुम्ही नामच का लिहिलं? काय कन्सेप्ट आहे? बरोबर आहे. अजून एक वाक्य ना, असं वाक्य आलंय परीक्षेला, गुरुजींचे तुला, हा असं आलंय, तुला या वयात
असे बोलणे, कोण म्हणलं बरोबर आहे? बोलणे काय सांगा, शोभत नाही. आले ना नाम म्हणून परीक्षेला, आले की नाही PYQ? का बरं नाम आहे? बोला बोला सर सांगा. शोभणे, शोभणे शोभ धातू आहे, काय झालं? शोभत. बोलणे हे नाम का आहे? कारण सांगा त्याची. हा आता मी सांगतो. साधित ही संकल्पना जर तुम्हाला कळाली ना, तर मग जगात शब्दांच्या 8 जातीमधला काही साधित असू द्या तुम्हाला ओळखता येत, काही बी. आता मी नामाची सांग, बरं सांगा शब्दांच्या जाती किती येते? कोण? 8 आहेत. साधित म्हणजे काय? साधित नाम म्हणजे काय? साधित नाम म्हणजे काय? बरं, साधित विशेषण म्हणजे काय? आपण त्या मुद्द्याचा विचार म्हणजे त्याचा अर्थ समजून न घेता आपण शिकलेलो असतो. साधित विशेषण, नाम साधित विशेषण, धातू साधित विशेषण, अव्यय साधित विशेषण, एवढं शिकत गेलो आपण. आणि त्यातल्या त्यात काय शिकलेलं? फार तर फार धातूपासून बनलेल्या विशेषणाला धातू साधित विशेषण म्हणतात, अव्ययापासून बनलेल्या विशेषणाला अव्यय साधित विशेषण म्हणतात, बरोबर आहे? नामापासून बनलेल्या विशेषणाला नाम साधित विशेषण म्हणतात, बरोबर आहे? पण नाम साधित विशेषण मध्ये आपण त्या साधितचा अर्थ कधी शोधला नाही किंवा तो समजलेला सुद्धा नाहीये. लक्षात घ्यायचे. शब्दांची जाती किती सांगा? 8. पहिली जात कोणती आहे? नाम. दुसरी सर्वनाम, विशेषण, क्रियापद. क्रियापदामध्ये क्रियापद ही मुळातली जात नव्हे, धातू ही मुळातली जात आहे. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयानवी अव्यय आणि केवल प्रयोग, 4 अव्यय, वरचे 4 विकारी. ओके. आता मी साधितचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. साधित म्हणजे काय? साधित म्हणजे एखादी जात, एखादी शब्दाची जात, ओके, दुसऱ्या जातीचं काम करणं, त्याला साधित म्हणतात. काय बोललो कळालं? नाम ही जात आहे, ती जर दुसऱ्या जातीचं काम करत असेल म्हणजे विशेषणाचं काम करत असेल एखाद्या ठिकाणी, तर ते साधित नाम झालं, साधित विशेषण झालं. कारण ते मुळातलं विशेषणच नाहीये. इथंच प्रश्न आहे असा. दाखवतो मी पुढे. पुढे अगोदर विशेषण आहे, बरोबर आहे? आता इथे विशेषण आहे म्हातारा माणूस, बरोबर आहे? आणि इथे दुष्टाने बरोबर दावा साधला. एका ठिकाणी नाम आहे, एका ठिकाणी विशेषण आहे. ते कसं? ते लक्षात घ्यायचं. आता हसणे हा मनुष्य स्वभाव आहे. आता मी सांगितलं कसं काढणार, आता लक्ष द्यायचं. मी आता एक गोष्ट सांगितलं, ते आहे वाक्यातलं क्रियापद. ओके, मग याच्यातला धातू कोणता सांगा? अस. मग असणारा कोण? असणारे कोण आहे? हसणे ना, का मनुष्य स्वभाव? हा मनुष्य स्वभाव नाही. हसणे हे वाक्यातलं काय झालं सांगा? काय झालं? करता. आणि याच्या अगोदर सांगितलं तुम्हाला, कुठल्याच पुस्तकात छापलेलं सांगितलेलं नाहीये स्पष्ट ओळ असे, वाक्यातला करता नाम किंवा सर्वनामच असतं. वाक्यातला कर्म नाम किंवा सर्वनामच असतं. वाक्यातलं करण नाम किंवा सर्वनाम असतं. संप्रदान नाम किंवा सर्वनाम असतं. अपादान नाम किंवा सर्वनाम असतं. अधिकरण सुद्धा नाम किंवा याचा अर्थ सर्व कारकार्थ ही नाम किंवा सर्वनामाचा. आणि कारकार्थ कोण व्यक्त करत असते? विभक्ती व्यक्त करत असते. विभक्ती व्यक्त करत असेल तर विभक्ती लागलेला शब्द कोण असतो? नाम किंवा सर्वनाम असतं. समजलं? मग करता काय आहे वाक्यामध्ये, व्याकरणामध्ये? कारकार्थ आहे ना. सगळी कारकार्थ हे काय असतात? नाम किंवा. आता लक्ष द्यायचं. साधित नाम का बरं? धातू साधित नाम काय आहे? हे धातू या वाक्यामध्ये येऊन कशाचं काम करतं? मग जेव्हा नाम या जातीला सोडून इतर सगळ्या जाती जर असतील, त्या जर नामाचे कार्य करत असतील, तर त्याच्या 2 कंडिशन आहेत. एक तर तो शब्द एखाद्या कारकार्थाच्या जागी यायला पाहिजे. काय बोललो कळालं? एक तर नाम या जातीला सोडून इतर 7 जाती खालच्या, ते कशाच्या जागी यायला पाहिजे? एक तर कारकार्थाच्या जागी यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, एक तर त्या इतर 7 जाती ज्या आहेत त्याला काय लागलं पाहिजे सांगा? विभक्ती लागली पाहिजे. काय बोललो कळालं का? मग या वाक्यातला हसणे हा शब्द नाम काय आहे? कारण तो कर्त्याच्या जागी आला. आणि कर्ता हे काय आहे सांगा? कारकार्थ. कारकार्थ कोण व्यक्त करते? विभक्ती. विभक्ती कोणाला लागते? नाम किंवा सर्व.
समजतंय? येस. आता दुसरी गोष्ट, हे कळालं इथपर्यंत? येस. मग आता एखादा विशेषण सुद्धा नामाचं कार्य करतं. विशेषण सुद्धा एखादा नामाचं. मग शहाणा मुलगा, शहाणा काय सांगा? मुलगा. ओके. आणि मी असं जर म्हणलं शहाण्याला, आता हे काय झालं सांगा? नाम आलं मागच्या वेळेस परीक्षेला, बरोबर आहे. आता याला ला लागलेला ना, काय लागलेलं आहे हे? मग मुळातली शब्दात जात कोणती आहे? विशेषण. पण आता विभक्ती लागल्यामुळं हे काय झालं सांगा आता? नाम. कारण विभक्ती लागतेच कोणाला? नाम किंवा सर्वनाम. समजते मी काय बोलतोय? येस. आता ध्यान द्यायचं. मग विशेषण साधित नाम. मग एखादा धातू असेल धातू साधित नाम. एखाद्या अव्यय लागला असेल तर अव्यय साधित. समजलं इथपर्यंत? ते पण लक्षात कसे ठेवायचे ते मी तुम्हाला सांगतोय. ओके. समजा नाम आहे. नामाचे मुख्य 3 प्रकार, सामान्य नाम, विशेषण, भावाचक नाम. साधित नाम जर बघायचे असतील तर किती प्रकारचे असू शकतात? त्याच्या खाली यायचं. नामाच्या खाली किती जाती आहेत? एकूण 7. सर्वनाम ही नामाच्या जागी येणारी जाते, त्याचं कार्य काय? ओके. त्यामुळे ते सोडलं. त्याच्या खाली कोण आहे? विशेषण. पहिलं साधित नाम कोणतं येणार आहे? विशेषण साधित. त्याच्या खाली कोण आहे? क्रियापद. क्रियापदामध्ये कोण आहे? धातू. दुसरे प्रकार कोणता येणार आहे? धातू साधित. आणि तिसरं कोण आहे? अव्यय. अव्यय साधित. संपला साधित नामाचे 3च प्रकार. ना विशेषण साधित, धातू साधित, अव्यय साधित. सर्वनाम. सर्वनाम सोडलं. विशेषण. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार कोणकोणते? गुणविशेषण, संख्या विशेषण, सर्वनाम विशेषण. आता साधित विशेषण जर बघितले, विशेषण इथे याच्यावरती किती जाती आहेत? 2. कोणकोणत्या? नाम आणि सर्वनाम. पहिला विशेषणाचा प्रकार कोणता येईल? साधित विशेषण, नाम साधित. सर्वनाम तर मुख्य विशेषणामध्ये गेलाय. ओके. त्याच्यानंतर त्याच्या खाली कोण आहेत? धातू. धातू साधित विशेषण. त्याच्या खाली कोण आहेत? अव्यय. अव्यय साधित विशेषण. संपला विषय. पाठ करायची गरज नाहीये, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. साधित ही संकल्पना समजली ना, मग कन्सेप्ट क्लिअर आहे. मग तुम्ही पाठ करायची सुद्धा आवश्यकता नाही. कळलं? ओके. आता लक्ष द्यायचं. हा, आता सांगा, दुष्ट काय आहे? विशेषण आहे. पण याला काय लागलेलं आहे आता? विभक्ती. म्हणजे या वाक्यातलं नाम कोण आहे? दुष्टाने धावा साधला, म्हणजे शहाणा मुलाने दुष्ट माणसाने. ओके. म्हणजे पहिल्या वाक्यातलं हे नाम आहे. दुसऱ्या होते म्हातारा माणूस. मी आता याच्या अगोदर पहिला प्रश्न सोडून दाखवला होता तुम्हाला, बरोबर आहे. तर त्यानुसार ओके. कळालं इथपर्यंत? येस. याच्याच अगोदर आता हे कसं काय? म्हणजे अ मधलं बरोबर आहे. ओके. 18वा प्रश्न सेम असाच. जाणारा काळ पुढे जात राहतो हे विधान कोणत्या विशेषण प्रकारात? विशेषण प्रकार म्हटलेलं आहे. ओके. आता इथे मूळ प्रकार का कोणता प्रकार? आता इथेच लक्ष द्यायचे. नाम साधित, सर्वनाम साधित, धातू साधित, अव्यय साधित. याच्यातला एक हा मुख्य प्रकार आहे. आणि मला सांगा काय लिहिणार तुम्ही? धातू साधित. बर, काय लिहिणार आहात सांगा? जाणारा काळ पुढे जात राहतो हे विधान कोणत्या विषयान प्रकार? कंबाईन मेन्स 22 ला पडलेला प्रश्न आहे. बरोबर आहे. सर काय म्हणतात? कोणतं लिहिणार? उत्तर काय लिहिणार? 2 नाही 3 मध्ये सांगा. 2 तर येणारच नाही उत्तर. कारण सर्वनाम एकही दिसत नाही त्याच्यापुढे वाक्यात. काय लिहिणार? 1 नंबर. 3 नंबर धातू साधित विशेषण. ओके. कस का धातू साधित विशेषण? अव्यय साधित का नाही? आता लक्ष द्यायचं. ज्या दिवशी परीक्षा झाली होती त्या दिवशी खूप सारे मुलं, सगळ्यात पहिले असा प्रश्न आल्याच्या नंतर काय करणार तुम्ही? सगळ्यात पहिले वाक्यातलं विशेषण ओळखायचंय तुम्हाला. काय ओळखायचंय? विशेषण. मग तसा पण प्रश्न दिलाय मी तुम्हाला. ते कसं प्रश्न एकावर अवलंबून कसे प्रश्न आहेत हे पण सगळं सांगतोय तुम्हाला, लक्षात घ्या. विशेषण ओळखायचे तर विशेषण ओळखण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला वाक्यातलं अगोदर काय ओळखावं लागतं? कारण इथे म्हातारा माणूस आहे ना, याच्या अगोदर जो प्रश्न गेला आपला. ओके. तुम्हाला मी सावधगिरी, हवेशीर असं सांगितलं होतं ना, तशा पद्धतीने. ओके. म्हातारा माणूस. पण त्याच्यानंतर इथे जर बघितलं तुम्ही तर इथे काय होणार आहे? विशेषण ओळखायचे. विशेषण ओळखत असताना सगळ्यात पहिले वाक्यातलं काय ओळखायचंय? नाम ओळखायचं. मग नाम ओळखायची ट्रिक्स आम्हाला सांगितले. सगळ्यात पहिले वाक्यातलं कर्ता कर्म काढून घ्यायचं. ओके. जात राहतो क्रियापद आहे. जाणारा कोण आहे सांगा? काय झालं वाक्यात? डोक्यात फिट ठेवायचं वाक्यातलं कर्ता व कर्म, नाम किंवा सर्वनाम. मग त्याच्याबद्दल माहिती देणारा शब्द आहे का? येस. कोण आहे? संपला. मग जाणारा. ओके. आता लक्ष द्यायचं. मग विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहे. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. आता लक्ष द्यायचे. गुणविशेषण आहे का नाही माहिती नाही.
ओके, परंतु सार्वनामिक विशेषण तर नाहीच आहे. बाकीचे संख्या विशेषण तर दिसतच नाही. संख्या नाहीच आहे, हा शब्द आहे का? नाही. मग आता साधित विशेषणाकडे यायचे. विशेषणाचे साधित प्रकार. मग गुणविशेषण, साधित विशेषण सगळीच गुणविशेषण असतात. याच्यामध्ये जर गुणविशेषण असता तर उत्तर गुणविशेषण पण आला असतं. ओके, मग आता साधित विशेषण आहेत. मग नाम साधित. मग जाणारा मध्ये मूळ शब्द कोणता आहे सांगा? जा. जा हे काय आहे सांगा? धातू. संपला विषय. ओके, आणि असाच प्रश्न याच्या अगोदर आलेला. ठेवा. हे का बरं सांगतोय मी असं? परीक्षा तुम्हाला परीक्षेची नस पकडता आली पाहिजे. प्रश्न काय विचारतोय, मी अभ्यास कोणत्या पद्धतीने केला पाहिजे, हे पीवायक्यू सांगत असतं तुम्हाला. तो प्रश्न का दाखवला मी? कारण हा प्रश्न सोडवायचा. आता सांगा, रामा फार उतावळा आहे वाक्यातील उतावळ्या विशेषणाचे विशेषण ओळखा. आता सोपा करून दिलाय प्रश्न. जर प्रश्न असा झाला असता, रामा फार उतावळा आहे या वाक्यातील विशेषणाचे विशेषण ओळखा, बरोबर आहे. तर तुम्हाला स्पष्ट सांगितलं उतावळ्या विशेषणाचे विशेषण ओळखा सांगितलंय, प्रश्न सोपा करून दिला. पण त्याच्या पुढे अवघड येऊ शकतं. मग आता लक्ष, उतावळा हे विशेषण आहे. ओके, मग विशेषणाचं चुकून जर यापैकी नाही जर असता, तर कारण कन्सेप्ट माहितच नाही. विशेषणाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द सुद्धा काय असतं? विशेषणच असतं. मग चालू होतो मुद्दा कोणता? पूरकाचा, जो 25 मध्ये आला. प्रश्न चुकीचा आहे, प्रश्न चुकीचा नाही, ऑप्शन चुकीचे आहेत त्याच्यात. बरोबर आहे. घोडा हा एक, फार, उमदा, अजून 3 विशेषण आहेत ना पुढे. एक आणि फार हे विशेषणाचे विशेषण आहेत ना, ते सुद्धा विशेषण आहेत, ते सुद्धा पूरकच आहेत. पण ऑप्शन मध्ये 6 पूरक नाहीयेत. आणि मग त्याला जेव्हा ऑब्जेक्शन जोडलं विद्यार्थ्याने, तर वाळंबेच्या पुस्तकामधली व्याख्या जोडलेली. कर्त्यानंतर येणारं नाम हे विधानपूरकाचं काम करतं, त्याच्यावरून त्याने उत्तर बदलून दिलं. बरोबर आहे. पण ऑप्शन मध्ये खरं तर 6 पूरक पाहिजे. 6 पूरक आहेत त्याच्यात. एक आणि फार हे सुद्धा पूरक आहेत, हे सांगतोय तुम्हाला. ओके, उतावळा हे विशेषण आहे. किती उतावळा? फार उतावळा. मग हा शब्द, फार शब्द उतावळा या विशेषणाबद्दल माहिती देतं. मग विशेषणाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द सुद्धा विशेषण असतं. उत्तर हे दिलेले. मग कालच्या पूरकाच्या प्रश्नामध्ये सुद्धा तेच आहे. एक, फार हे सुद्धा विशेषणच आहे आणि ते सुद्धा पूरक आहेत. पण ऑप्शन मध्ये 6 नाहीये, 6 नाहीये, म्हणून ते आता भागायला लागले. आणि आता सेकंड की आल्यात आपण काहीच करू शकत नाही. समजलं इथपर्यंत? असो, कळालं इथपर्यंत हा मुद्दा. असे कितीतरी ऑप्शन, कितीतरी मुद्दे तुम्हाला. ओके, आता परत नामाकडे जात नाही. संत भक्तीने देवाला वश करतात या वाक्यातील अधोरेखित शब्दातील नाम प्रकार ओळखायचे. कोणतं नाम आहे सांगा बरं? बरं, जाऊ द्या, याला विभक्ती लागली. भक्ती हे मुळातलं नाम आहे. कोणतं नाम आहे मुळातलं? भावाचं. बरोबर आहे. किती लोकांनी भांडणं केले याच्याबद्दल? भांडणं करायची आवश्यकताच नाही, आणि ते सामान्य नामच आहे त्या वाक्यामध्ये. होय, तर विभक्ती प्रत्यय लागलेला शब्द वाक्यात कारक आहे. प्रथमा विभक्ती लागलेला शब्द सुद्धा कारक आहे. कारक अर्थ आहे नाम किंवा, हा, हे कोणता कारक अर्थ आहे सांगा? आता तुम्ही करणार, सांगा. करतात हे क्रियापद झालं. करणारे कोण? काय झालं? करता. करण्याची क्रिया वश. जे करतात, ज्याला करतात. द्विकर्म क्रियापद आहे. मग हे प्रत्यक्ष कर्म आणि हे अप्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, अप्रत्यक्ष कर्म. आता सांगा, देवाला वश करतात, कशाने करतात? भक्तीने करतात. मग भक्तीने हे वाक्यामध्ये काय आहे? काय आहे? वश करण्याचं साधन आहे ना. मग करण म्हणजे काय सांगा? साधन ना. मग साधन हे नाम आहे का नाही? मग कोणतं नाम आहे साधन? साधन हे काय आहे? पेन आहे ना. हे एक साधन आहे ना. हे कोणतं नाम आहे? पेन कोणतं नाम आहे? सामान्य नाम आहे. मग हे सुद्धा सामान्य अप्लाय करता आलं पाहिजे वाक्यात. समजलं? असे खूप सारे प्रश्न आहेत. ओके, आपण दाखवलंय मी तुम्हाला. त्याच्या अगोदर हा शुद्ध शब्द. ओके, संधी गेली, संधी. ओके, आठवलं संधीमध्ये दु अधिक शासन.
विसर्ग संधीचा 10वा नियम, सॉरी 9वा नियम, विसर्गाच्या पुढे श किंवा स आल्यास विसर्ग कायम राहतो. बरोबर आहे. मग याच्यामधला शब्द कुठे गेला? नी अधिक स्पृह, याच्यामध्ये विसर्ग आहे का? येस. मग याच्यात काय पाहिजे होतं? कारण स आलाय ना पुढे, म्हणून हे अशुद्ध आहे. ओके. जे ठ आहे, ट नाही, हे पाठांतराचा मुद्दा येतो. ओके. त्यामुळे परीक्षामध्ये 2 शब्द कोणते आहेत सांगा? परी अधिक इक्षा. परीचा मधला ई, इक्षा मधला ई झाला काय सांगा? दीर्घ. मागे काय राहिला? र. र अधिक ई, री. काय पाहिजे? दीर्घ पाहिजे. त्यामुळं हे सुद्धा काय झालं? चुकीचं आहे. कुठे गेलं? वर. चुकीचं आहे ना? परीक्षेचा री कसा पाहिजे? दीर्घ. म्हणून मातोश्री शुद्ध. मातोश्री नाही शब्द. मातोश्री शब्दच नाहीये. मातुश्री, श्री मध्ये काय आहे पुढे? श. समजलं? कळालं? येस. त्याच्यामुळे हे सुद्धा. बरं, हे कधी आलाय सांगा? आणि आता तुमच्या राज्यसेवेला सुद्धा आला. परत रिपीटेड प्रश्न आहे. किती वेळेस रिपीट होतात? ओके. त्यामुळं लक्षात ठेवा. आता हा सुद्धा परत हा संधीचा पार्ट आहे. ओके. मी हे फक्त सोडून दाखवतो, त्या सगळ्या संधी मी क्लिअर सांगत नाही. ओके. लक्ष द्यायचं. पहिला शब्द आहे याच्यातला कोणता? अर्ध. दुसरा शब्द आहे कोणता? उत्तर. त्याच्यानंतर दुसरा आहे मेन. आता प्रश्न येतो पुढचा, इत प्रत्यय. सगळ्यामध्ये इत 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 आहे शेवटी. येस. आता हा इत प्रत्यय ऱ्हस्व की दीर्घ हा प्रश्न आहे. आता ही कन्सेप्ट आहे. अर्ध शब्दामधला ध मधला तुम्हाला काय निघतो आहे? अ. पुढचा कोण निघतो सांगा? उ. पुढे काय झाला सांगा? दोघा ओ. मागे काय राहिला? ध. ध अधिक ओ, दो. समजलं इथपर्यंत? इथून ध घेतलं, इथून उ घेतलं, मागे राहिला अ आणि तिकडे राहिला काय सांगा? त. बरोबर ना? उत्तम मधला. येस. त्याच्या पुढे कोण आहे सांगा? मील. ते इत कोणतं आहे ते पुढे पाहू आपण. त्याची एक कन्सेप्ट आहे, मी कन्सेप्ट सांगेल आणि आता शेवट करेन त्याचा. ओके. काळजी करू. ओके. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोण सांगा? मग हा 5 वर्गातला व्यंजन आहे का? येस. 5 वर्गातल्या व्यंजनाच्या पुढे कोण आलाय? अनुनासिक. मागे सुद्धा कोण येतं? अनुनासिक. ओके. कठोर आला पुढे तर मागे कठोर येतं, प्रथम व्यंजनसाठी. पुढे मृदू आला तर मागे मृदू येतं, कितवं? तिसरं. आणि पुढे अनुनासिक आला तर मागे अनुनासिक. संपला विषय. 3 वाक्यात 3 संधी आहेत. प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी. पण ते समजलं पाहिजे. नाही तर आम्ही शब्द साधण्यातच हे असतोय, परेशान असतोय. म्हणजे कुठपर्यंत जाता मग फक्त शब्द साधत राहतो, तसं नाही. ओके. पुढे अनुनासिक आला, मागे अनुनासिक येणार आहे. याच्या वर्गातला अनुनासिक कोण आहे? त, थ, द, द. म्हणणं आला, पुढे जोडला गेला न आणि म काय असणार? मी. समजलं इथपर्यंत? आता लक्ष द्यायचंय. याच्यातला पुढे राहिलेला शब्द आहे कोणता सांगा? ल. आणि याच्या पाठीमागे काय झाले सांगा? संधी झाली ना? ओके. हा प्रत्यय लागलेला आहे. प्रत्यय म्हणजे सफिक्स. आणि संधी असा प्रश्न आलाय का? संधी हा घटक आपण मराठीमध्ये कुठून घेतलाय? कुठून घेतलाय? संस्कृत मधून घेतलाय. मग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी जर आपण संस्कृत मधून घेतलेला असेल तर त्यापासून बनलेला शब्द कोणता असेल? संस्कृत. संस्कृत शब्दाला कोणता शब्द म्हणतात? तत्सम. समजलं? येस. मग शब्दसिद्धीमध्ये जर आलो आपण तर हा इत प्रत्यय आणि हा इक प्रत्यय याच्यातला ई जो आहे ना तो ह्रस्व, ई वाला ह्रस्व हे 100% कोणते असतात सांगा? संस्कृत असतात. आणि हे प्रत्यय संस्कृत शब्दालाच लागतात. आणि याच्यातले इत आणि इक हे प्रत्यय नाहीत का मराठीमध्ये? आहेत. आणि हे जर दीर्घ असतील तर हे असतात कोणते सांगा? मराठी. आणि हे मराठी शब्दाला लागतात. संस्कृत व्यतिरिक्त सगळ्या शब्दाला लागतात. समजून घ्या. समजलं इथपर्यंत? ओके. मग आता सांगा याच्या पाठीमागे काय झालेली आहे सांगा? संधी झाली. संधी झाली म्हणजे शब्द कोणता आहे? संस्कृत आहे. म्हणजे प्रत्यय कोणता लागला पाहिजे त्याला? संस्कृतच लागला पाहिजे. मग संस्कृत शब्दाचा प्रत्यय कोणता आहे? इत प्रत्यय. ह्रस्व का दीर्घ? ह्रस्व. म्हणून याच्यामध्ये काय लागलाय? समजलं? म्हणून मागे करायला सांगा? अर्धो. बरोबर आहे? अर्धोन्मिलित.
कुठं आहे 2 नंबर पर्यायामध्ये आहे का? समजलं, ही कन्सेप्ट आहे. ओके, आता असे एक 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 प्रश्न तुम्हाला दिवसेंदिवस. आता हा इक आणि इत प्रत्यय, ओके, याच्यावरती मी तुम्हाला हा हा पण प्रश्न. आता पहिल्या प्रश्नाकडे या जरा. पहिल्या प्रश्नाकडे म्हणजे जरा मुद्द्यानुसार क्रमाक्रमाने गेलं का आपल्याला ते कळून चुकतं. आला पहिल्या प्रश्नापर्यंत. आता सांगा याच्यातला शुद्ध शब्द कोणता. तुम्हाला एक गोष्ट सांगितली मी, इत प्रत्यय आणि इक प्रत्यय हे संस्कृत आहेत, सांगितले का? आणि इत प्रत्यय आणि इक प्रत्यय हे मराठी आहे. हे संस्कृत शब्दाला लागतील, हे मराठी शब्दाला लागतील, संस्कृत व्यतिरिक्त सगळ्या शब्दाला लागतील. समजलं इथपर्यंत? ओके, आता ध्यान द्या. हा इकडे सांगा. हा प्रश्न, शुद्ध लेखनाच्या नियमानुसार पर्यायी उत्तरातील व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द कोणता. आता तुम्ही स्पष्टीकरणाचं पुस्तक जर बघितलं, PYQ स्पष्टीकरणाचे पुस्तक आहेत ना, ओके, तिथं स्पष्ट लिहिलेले हो. हा, उद्योगीकरण हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या शुद्ध आहे. कसं आहे ते खड्ड्यात जा, मला काही घेणं नाही. ओके, आता सांगा हा कोणत्या व्याकरणाच्या कोणत्या टॉपिक मधून कव्हर होतो. कोणत्या टॉपिक मधून होतो? कधी विचार केलाय असा? कधीच नाही. ओके, हा प्रश्न तयार होतो, कव्हर होतो तुमचा शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये करण असा प्रत्यय आहे, करण प्रत्यय. कृत शब्दाचे प्रत्यय आहेत, क्रू धातूचे प्रत्यय आहेत. क्रू, कार, करण, कार, करण शब्द आपला संधीमध्ये पण गेलाय. नमाधिकार, नमस्कार, कार, क्रू धातूचे रूप आहेत ना, तर क्रू धातू शब्दसिद्धी. आता या करण शब्दाचा आणखीन एक मुद्दा, हा करण प्रत्यय जर लागला ना कधी कोणत्याही शब्दाला लागू द्या. आता शुद्ध शब्द कसे लक्षात ठेवायचे, याची उत्पत्ती आहे. हे ज्या शब्दाला लागतं त्या शब्दाच्या पहिल्या त्या शब्दाच्या आणि करण प्रत्ययाच्या मध्ये ई हा स्वर आगम होत असतो, याला इडागम होणे म्हणतात. काय म्हणतात? इडागम. मग आता सांगा याच्यातला मूळ शब्द कोणता. आता कोणता शब्द शुद्ध करायचा, आता कळालं एक प्रोसेस. ई बरोबर आहे. आता रस्व ई वाले कटलेले आहेत आपले, नाही कटलं तरी म्हणा. या शब्दामध्ये या शब्दामध्ये मूळ शब्द कोणता आहे आता? हा, या शब्दामध्ये या शब्दामध्ये कोणता आहे मूळ शब्द? ओके, आता लक्ष द्यायचं, जर हा शब्द शुद्ध असेल, हा शब्द शुद्ध नसेल, कारण दीर्घ ई आगम होणार आहे. ओके, तर याच्यातला मूळ शब्द कोणता निघेल पहिला, करण सोडून. करण तर एवढा प्रत्यय निघाला ना, मग मूळ शब्द कोणता आहे? औद्योगिक शब्द आहे का मूळ? नाही, म्हणजे हा सुद्धा अशुद्ध आहे. बरोबर आहे. इथे सुद्धा करण प्रत्यय सोडला तर इथे सुद्धा औद्योगिक शब्द निघतो. हा, इथे करण प्रत्यय सोडल्याच्या नंतर मग मात्र मूळ शब्द निघतोय कोणता? उद्योग. उद्योग शब्दाला जर करण प्रत्यय जोडला तर उद्योग, त्याच्यामध्ये काय येणार आहे? ई, आणि स्वर नेहमी मागे येतो, स्वर नेहमी मागे. मग उद्योगी, समजलं. आणि त्याच्यानंतर मग पुढे जोडलाय कोणता सांगा? आता स्पष्टीकरण शब्दाची वेलंटी कशी येईल बरं, परीक्षेला येईल आली तर? हा, स्पष्टीकरण की स्पष्टीकरण, 1 नंबर की 2 नंबर सांगा. आता चुकणार नाही तुम्ही, कन्सेप्ट क्लिअर आहे माझी. मग उद्योगीकरण आलं ना तर मला स्पष्टीकरणाचं उत्तर लिहिता येतं, कारण मास्तरने मला सांगितलेलं आहे. समजते? अशा पद्धतीने कळलं? येस. स्वीकारची वेलंटी दीर्घ आहे, कारण स्व अधिक कार असेल, कारण करण प्रत्याचाच भाऊ आहे. समजलं इथपर्यंत? येस. आता हा शब्द कुठला आहे? शुद्ध लेखन नियमानुसार कोणता पर्याय बरोबर आहे? मुख्य परीक्षा 2024. हा सुद्धा शब्द 100% शब्दसिद्धीमधून कव्हर होतो. तत्सम शब्द येते, पिडाचा पी दीर्घ आहे, इथे पूर्व बरोबर आहे, दीप बरोबर आहे, पण पिढा चुकलाय, त्यामुळे हा पर्याय गेला. पिढ्याचा पी दीर्घ आहे. काही शब्द पाठ करायचे आहेत तुम्हाला. ओके, 3 नियम सांगणार आहे त्याच्यात तत्सम शब्दामध्ये, ते पाठ करायचे. ओके, पिढा बरोबर आहे, पण नवीनचा वी दीर्घ आहे, त्यामुळे हा चुकलेला. ओके, त्याच्यानंतर नीती, भीती, प्रीती हा पर्याय बरोबर आहे. ओके, क्रीडाचा की कसा आहे? दीर्घ आहे, त्यामुळे हा सुद्धा चुकला. समजलं? येस. खूप सारे शब्द आहेत. आता हा प्रचलित लेखनानुसार शब्द राज्यसेवा मुख्य 2024. राज्यसेवेला 4 प्रश्न आले होते मागच्या वेळेस एकाच परीक्षेला. ओके,
हरी कृपा वधू परीक्षा कविराज गतिमान. आता काय लिहिणार तुम्ही सांगा. असा प्रश्न आल्यानंतर काय लिहिणार आहे. हे जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर नाही तोपर्यंत प्रश्नापर्यंत पोहोचूच शकत नाही. काय लिहिणार सांगा. काय बरोबर आहे. खूप सारा वेळ होत आलाय. काय लिहिणार सांगा. बिंदास सांगा. काय लिहिणार उत्तराचं. बर असो मी सांग. हा प्रश्न तुमचा कुठे कव्हर होतो सांगू. हा प्रश्न तुमचा कव्हर होतोय सामान्य रूप. आता तुम्हाला अजब वाटेल सामान्य रूपाचा प्रश्न आहे का. होय होय. आता लक्ष द्यायचं. कवी शब्द संस्कृत मध्ये असा आहे आणि मराठीत लिहिताना त्याला कसं लिहावं लागतं. म्हणून त्याला विभक्तीचा प्रत्यय लावत असताना दीर्घच राहतो. परंतु हा शब्द जोड शब्दात पूर्वपदी जर आला असेल तर तो पुन्हा रस्व होतो. हा शब्द समासामध्ये सुद्धा गेला. हा नियम समासामध्ये पण येतो. समासामध्ये पण येतो. पाणी ग्रहण शब्द लिहित असताना तुम्ही कसं लिहिणार. हा प्रश्न मोठा आहे. लक्ष द्यायचं. म्हणून कविराज. आता कविराजचा बी कसा झाला रस्व झाला. मग आता हेच आहे. मग हरी शब्द कसा आहे संस्कृत मध्ये रस्व आहे. बरोबर आहे. नुसतं हरी शब्द संस्कृत मध्ये रस्व. नुसतं हरी लिहित असताना आपण दीर्घ लिहिणार आहोत. ओके हरी दीर्घ लिहिणार आहोत. पण तोच शब्द जर जोड शब्दात पूर्वपदी आला. पूर्वपदी म्हणजे पहिल्या पदी तर तो पुन्हा कसा होईल रस्व. म्हणजे हरीचा हरी कृपामधला हरीचा री कसा पाहिजे रस्व. कुठं कुठे आहे हे गेलं. ओके वधूचा धू मुळातच दीर्घ आहे. वधू पृथ्वी मही त्यामुळे ते जोड शब्दात दीर्घच राहतील. त्यामुळे तोही चुकला. कविराज चुकला. कविराज असा पाहिजे. ओके आता वायू शब्द संस्कृत मध्ये कसा आहे रस्व आहे. मराठीत लिहिताना दीर्घ. वायू पुत्र लिहिताना म्हणा पुन्हा रस्व म्हणजे हा बरोबर. पशु शब्द संस्कृत मध्ये कसा आहे रस्व. मराठीत लिहिताना कसा लिहावा पशु नसतं लिहिताना दीर्घ आणि पशु पक्षी लिहिताना पुन्हा रस्व म्हणजे हा पण बरोबर आहे. भानू जसे असतं भानू संस्कृत मध्ये रस्व. मराठीत लिहिताना दीर्घ. जोड शब्दात पूर्वपदाला पुन्हा रस्व. ओके लघु शब्द संस्कृत मध्ये रस्व. नुसतं लघु लिहिताना लघुचा घु दीर्घ. जोड शब्दात पूर्वपदाला पुन्हा रस्व म्हणजे बरोबर. ओके आता मही शब्द काय सांगितलं होतं मी मही दीर्घ. जोड शब्दात लिहिताना सुद्धा दीर्घच त्यामुळे हे बरोबर आहे. वाणी शब्द दीर्घ. ओके नदी शब्द सुद्धा दीर्घच आणि भगिनी शब्द सुद्धा दीर्घच. समजलं. ओके त्यामुळे हा सुद्धा बरोबर आहे. शत्रू रस्व असल्यामुळे हे गेलं. शत्रू शत्रू जो आहे तो संस्कृत मध्ये रस्व आहे. मराठीत दीर्घ. जोड शब्दात पूर्वपदाला पुन्हा रस्व. रविवार बरोबर आहे. भक्ती रस्व पाहिजे त्यामुळे हे चुकलं. पशु हे पण चुकलेलं आहे. समजलं. त्यामुळे काय येणार ब क बरोबर. ब क बरोबर. समजलं. ओके आध्यात्मिक. आता याच्यासारखा सेम शब्द सांगता वायुपुत्रवाला त्याच्या पुढच्या पानावरती आहे बघा. पुढच्या पानावरती 9वा प्रश्न बघा. 9वा याच नियमावरती 9वा प्रश्न. हा आता सांगा 9वा प्रश्न सांगा काय. मृत्यू शब्द संस्कृत आहे. मृत्यूचा त्यू कसा असला पाहिजे रस्व संस्कृत मध्ये. केवळ मृत्यू शब्द लिहित असताना कसा पाहिजे हा मृत्यू संस्कृत मध्ये असा आहे. मराठीत मृत्यू लिहित असताना कसा लिहिला पाहिजे दीर्घ. जोड शब्दात पूर्वपदी आला तर पुन्हा कसा पाहिजे तो रस्व. म्हणजे शुद्ध शब्द कोणता आहे याच्यातला हा मृत्युंजय. बरं इकडे बघा मृत्यूपत्र हा पण शुद्ध आहे आणि हा तर शुद्ध नाहीच आहे कारण हा दीर्घ पाहिजे सेपरेट लिहित असताना. त्यामुळे हा प्रश्न रद्द आहे. बघा रद्द आहे का रद्द आहे. ओके याच्यावरचा प्रश्न सुद्धा रद्द आहे. त्याचं कारण सांगतो. बरं आता हा प्रश्न सांगा. हे 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 जे मागचे आहेत ना हे सेम तसेच आहेत. हे उपारग्रह कोट्यावधी हे सगळे शब्द सांसारिक शब्द. ओके अतिथी शब्द आता सांगा.
कधी आलेलं आहे संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2024. ते आता मृत्यूचं जे सांगितलं ना, आता सांगा काय असणार आहे. अतिथी शब्द जो आहे तो कसा लिहिणार आहे. म्हणजे नुसतं हँग होण्यासारखं काम आहे. बरोबर. अतिथीची फोड करा. बरं, अतिथी म्हणजे काय परीक्षेला आले ना. तिथी वार वेळ न ठरवता आलेला पाठ. अतिथी तुम कब जाओगे चित्रपट बघितला तुम्ही? बघितलं ना. त्याला आमंत्रित विरुद्धार्थी शब्द आहे. बरोबर ना. येस. मग आता लक्ष द्यायचे. त्याची फोड करा. आधी काय सांगा तिथी. मग आता तिथी म्हणजे काय सांगा तारीख. मग तिथी संस्कृत मध्ये असं असणार ना. मग तिथी लिहित असताना मराठीत कसं लिहिणार आपण सांगा. दीर्घ. कवीचं लिहिलं होतं तसं अंतस्वर दीर्घ लिहिणार ना. आणि याला काय जोडले सांगा मग मागे. इतकं सोपं आहे. मग काय येणार उत्तर सांगा. चार. नाही 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 नाही. मग कन्सेप्टच माहिती नाही आपल्याला. नाही नाही याला दिलं होतं बरेच लोकांनी उत्तर. अतिथी संस्कृत शब्द आहे तो रस्वांत आहे. अरे पण तो भाषेत ती भाषा आपल्याला मराठीचे मार्क मिळणार आहे. आपण मराठीत लिहिणार आहोत. मग कवी शब्दाला तुम्ही असं लिहिताय बरोबर. मग अतिथीला असं लिहिताय. नाही चुकीचं आहे. समजलं. येस. खूप सारे शब्द आहेत. ओके सेम असत. आता दुसरा प्रश्न पुढचा. हा शब्द कुठे गेला. एकही शब्द व्याकरणाच्या बाहेर नाही. एकही प्रश्न नाही बाहेर. ओके. अंबुज. ज म्हणजे जन्मणारा. पंकज शब्द सांगितला ना. मग अंबू म्हणजे पाणी. ज म्हणजे जन्मणारा. अंबुज म्हणजे पाण्यात जन्मणारा. कोण. कमळ. संपला तिथे. समासातून कवर. म्हणून अप्लाय करा. एक 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 मुद्दे अप्लाय करता आले पाहिजेत. खूप सारे शब्द आहेत. खूप सारे प्रश्न आहेत. ओके. याच्यावर आध्यात्मिक. एक शेवटचा प्रश्न सांगतो. 5 मिनिटं शेवटचे आणि मग थांबतो. लक्षात ठेवा. हा प्रश्न सांगा. शुद्धलेखन नियमानुसार शुद्ध शब्दांचा पर्याय ओळखायचा. 4 नंबरचा प्रश्न. काय येणार. या एका शब्दामध्ये इक प्रत्यय लागलेले आहे माहितीये तुम्हाला. ओके. इक प्रत्यय इत प्रत्यय मी सांगितले तुम्हाला. हा सांगितले का. जर रस्व ई वाले असेल तर ते संस्कृत असतात आणि दीर्घवाले असेल तर. मग आता या इक प्रत्ययाची एक संकल्पना आहे. ओके. तर ते मी तुम्हाला सांगतो आता इथे. हा इक प्रत्यय संस्कृत आहे आणि हा लागत असताना जसं मी करण प्रत्ययाचं सांगितलं ना तुम्हाला तशी याची पण. ओके. जर आद्य अक्षरामध्ये मूळ शब्दाच्या आद्य अक्षरामध्ये अ असेल तर अचा काय होईल. हा. ई असेल तर ईचा काय होईल. आहे. आणि उ असेल तर उचा काय होईल सांगा. आता लक्ष द्यायचे. इक प्रत्यय आहे. मग आता लक्ष द्यायचे. आध्यात्मिक 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 पहिल्यांदा या शब्दावरून काढून घेऊ. शब्दसिद्धीवरतीच प्रश्न आहे. लक्षात ठेवा. मग याच्यातला मूळ शब्द आहे कोणता सांगा. अध्यात्म. अध्यात्म. याला काय लागले सांगा. इक लागले. बरं अध्यात्मच शब्द शुद्ध कसं काय. तर याच्यामध्ये सुद्धा संधी आहे. आधी आधी काय सांगा. आत्म. आधी मधला ई पुढचा आ. ई पुढे विजाती स्वराला ईचा झाला य. पुढे आहे आ. मागे आहे ध. ध अधिक इ अधिक आ काय झाला. इथून दी इथून आ मागे राहिला काय सांगा. अ. आणि याच्यामध्ये अ आहे लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढे काय सांगा. इथे काय झाली सांगा. हॅलो. संधी झाली का. संधीपासून बनलेला प्रत्येक शब्द काय असतो. संस्कृत. त्याला लागणारा प्रत्यय कोणता पाहिजे. संस्कृत. आणि हा संस्कृत लागत असताना असा बदल 100% होतोच. मग याच्यातला मूळ शब्द हा शुद्ध शब्द बरोबर आहे का. येस. मग या अचा काय झाला पाहिजे. मग आता विचार करा तुम्ही. अचा झाला पुढे काय सांगा. अध्याय. आणि त्याच्या पुढे कोण आहे. तुम. मग अचा आ झाल्यामुळे त्याच्यात मिसळणारा स्वर कोणता असणार आहे. समजलं. आता 1 नंबर कटला याच्यावरूनच. ओके. 4 नंबर कटला याच्यावर. आता राहिले किती 2. आता पुढचा शब्द बघायचा. हा शब्द तर पाठ आहे आपल्याला. पाठ आहे का नाही. म्हणजे एक जरी काढलं. आशीर्वादचा शी कसा आहे दीर्घ. संधी आहे ना. आशी अधिक वाद. आता हे पण शिकवायची आवश्यकता नाही. आता सांगायची आहे ना. माहिती आहे ना. येस. आणि त्याच्यानंतर
हा शब्द कुठे गेला? व्याकरणाच्या कुठल्या मुद्द्यामध्ये गेला? हा शब्दशेतीत गेला, हा संधीत गेला आणि हा समासात गेला. अनसुया माता. तुम्हाला माहिती आहे असूया म्हणजे काय सांगा, परीक्षेला आलाय. असूयाचा सुदीर्घ आहे. अनसुया समानाची आपला समास आहे, बहुरी समास, नन बहुरी समास आहे. नाही असूया जिच्या पाशी अशी ती अनसूया. अनुसया नाही. हा, याच्यामध्ये असूया शब्दाला मागे लागलेले अन. अन म्हणजे नाही आणि असूयाचा सु दीर्घ आहे म्हणून अनसूया शब्द शुद्ध आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर. समजलं? इथे चुकलंय, हे आशीर्वाद चुकला इथे. त्याच्यामुळे 2 पैकी 1 जरी माहित असेल तरी आपण बरोबर लिहित असतो, लक्षात ठेवायचं. कळालं? येस. असे खूप सारे शब्द आहेत. ओके, अतिथी झालं. ओके, हा, इथे शेवटचे 2 प्रश्न राहिले. आशीर्वाद. हा, आता सांगा हे हे हा एक शब्द, हे 4 शब्द बरोबर आहेत. एक 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 वरती लागलेले. आता आध्यात्मिक सारखं यातला मूळ शब्द शोधा फक्त. अलंकारिक शब्दामधला मूळ शब्द शोधा. कोणता? अलंकार. बरोबर ना? अलंकार असा जर असेल आणि याला जर रस्व एक लागला असेल तर याच्या आद्य अक्षरामध्ये काय पाहिजे? बदल पाहिजे. अचा काय झाला पाहिजे? आ. म्हणजे अचा झाला आ, पुढे आहे ल, पुढे री क. समजलं? म्हणजे अ वाले कटले. कुठे आहेत अ वाले? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची वेलांटी कशी पाहिजे? रस्व पाहिजे. म्हणजे हा कटला म्हणजे 3 नंबर ऑप्शन गेलेला आहे. हॅलो, बरोबर आहे. आणि रिकचा री कसा आहे? रस्व आहे, त्यामुळे दीर्घवाले कटले. एक प्रश्न जर तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर, अख्खा प्रश्न सुटतोय. सुटला का नाही? आता फक्त इक वाला माहिती होता मला, सुटला का नाही? फक्त अ बरोबर कुठे गेला? 2. आता बाकीचे का चूक आहेत वगैरे वगैरे ते प्रत्येक टॉपिक मध्ये. हा, काय प्रश्न आहे का? नाही ना? ओके, आता सांगा 8 नंबर आणि मग घरी जावा. कोणता बरोबर आहे? कोणता शब्द बरोबर आहे? आशीर्वाद तर चुकलेलाच आहे, कारण वेलांटी कशावर आहे? सॉरी, रफार कशावर आहे? ओ वरती आहे, त्यामुळे तो गेलाच. ओके. दीपावलीचा दी कसा आहे? दीर्घ, त्यामुळे तो, हे तर पाठ केलंय आपण, हे पण केलं. आता सांगा 3 की 4? 3. 4 का बरं नाही? कारण 3 मध्ये तुम्ही आता शिकवलेला मुद्दा आहे. कारण पौराणिक शब्द कशापासून बनलाय सांगा? पुराण अधिक काय सांगा? बरोबर आहे. मग पुराण मधलं इक असेल तर जर आद्य अक्षरामध्ये काय लागला असेल? हा, इक. उ असेल तर उचा काय होतो? औ. म्हणजे पुचा काय झाला सांगा? प. पुढे काय आहे? रा. आणि न मध्ये काय मिसळेल? इक. हे बरोबर आहे. हा का बरोबर नाही? हा, मूळ शब्द संसारिक आहे. संसारिक असा शब्द आहे. ओके, याच्यातला मूळ शब्द, याला इक प्रत्यय लागला आणि तो रस्वर दिलेला. बरोबर आहे. मग याच्यातला मूळ शब्द कोणता? मूळ शब्द कोणता आहे? संसार. बरं, संसार हा शब्द संस्कृतच आहे का? यस. मचा नियम माहिती आहे मला. समाधिक संगीत, समाधिक तोष संतोष, समाधिक सार संसार. मचा नियम संधीमधला व्यंजन संधी, व्यंजन संधी, संधी, संस्कृत शब्द लागलेला प्रत्यय सुद्धा कोणता पाहिजे? संस्कृत. मूळ शब्द संसार. मग हा शब्द, हा प्रत्यय लागत असताना त्याच्या पहिल्या अक्षरात बदल वाच लागणार, होणारच. म्हणून सचा होतो काय सांगा? सा. त्याच्या पुढे काय आहे? सा. आणि र मध्ये काय मिसळेल? इक मिसळेल. दोन्ही शब्द शुद्ध आहेत म्हणून हा प्रश्न करताय. समजलं? एवढे शुद्ध शब्द, एवढे समानार्थी. मी व्याकरणाच्या बाहेर उत्तरी शब्द बोललोय का? प्रत्येक टॉपिक, प्रत्येक मुद्दा, प्रत्येक शब्द हे व्याकरणात आहे तुमच्या. फक्त ती शिकण्याची कला तशा पद्धतीने पाहिजे. ओके, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ओके, आता एक 5 मिनिटं मी
तुमचे काही प्रश्न असतील तर ते घेतो आणि त्यानंतर तुम्हाला मी सोडतो. येस. आणि त्याच्यानंतर मग हे ऑफ करू, ऑनलाईन वाले बंद करतात, मग तुमचे प्रश्न घेतो मी. येस, चालेल. येस. आता काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगू शकता. त्यांना बोलवा जरा. हा, ओके. ऑनलाईन वाले आता आपण उद्या डायरेक्ट टॉपिक वरती भेटणार आहोत. ओके. ऑफलाईन वाल्यांचे काही प्रश्न असतील तर मी घेतो आणि मग थांबतो. थँक्यू.